नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महाबीएड CET मार्च 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. आपली महाबीएड CET जो की 100 गुणांचा पेपर असतो, सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण 2 प्रश्नपत्रिका प्रसारित केल्या ज्या की 100 गुणांच्या आहेत. तर हा तिसरा पेपर आज आपण प्रसारित करत आहोत. याचा आपल्याला बीएड CETला नक्कीच फायदा होईल. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या घटकातील सहसंबंध ओळखा. तर आपल्याला इथे एक सहसंबंध दिलेला आहे. यामध्ये 3 घटक आपल्याला क्रमशः दिलेले असतात आणि चौथा जो घटक आहे तर पहिल्या 2 घटकातील क्रम म्हणजे त्याचा सहसंबंध, त्यानंतर तिसऱ्या घटकाचा संबंध कोणत्या घटकाशी लागेल हा आपल्याला पर्यायातून निवडायचा असतो. तर शिक्षक जसं शाळा म्हणजे शिक्षकाचा संबंध जर शाळेशी असेल म्हणजे शिक्षकाचं काम करण्याचं जे ठिकाण आहे ते शाळा असतं. तर डॉक्टरांचं काम करण्याचं ठिकाण कोणतं असा हा प्रश्न. तर आपल्या ऑप्शनमधून ऑप्शन क्रमांक 3 जो की रुग्णालय असा आहे, हा डॉक्टरचं काम करण्याचं ठिकाण होय. ऑप्शन 3 रुग्णालय आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या अक्षरमालेतील पुढील क्रमाने येणारे अक्षर म्हणजेच पद आपल्याला काय करायचं आहे, त्या दिलेल्या ऑप्शन्समधून निवडायचं आहे. तर आपल्याला काही अक्षर दिले आहेत, आपण इथे पाहू शकता. ZX V T R अशा प्रकारे आपल्याला क्रमशः अक्षर दिले आहेत. यातील आपण सहसंबंध लक्षात घेतला असता. Z म्हणजेच शेवटचे अक्षर, त्यानंतर X जे आहे तर शेवटून 3 नंबरचे अक्षर आहे ते म्हणजेच, तर Y अगोदरचे असणारे जे अक्षर आहे म्हणजेच आपल्याला इथे हा क्रम जो आहे तो उलटप्रमाणे लावलेला पाहायला मिळतो. म्हणजेच उलट क्रमाने एकाआड एक अक्षर आपण असं त्याला म्हणूया. तर इथे Z आणि X या दरम्यान Y आहे, त्यानंतर W आपल्याला दिलेला आहे. तर X आणि W परत W हा काय होईल, हाईड होईल. V त्यानंतर U परत हाईड होईल, त्यानंतर T अशा क्रमाने आपल्याला ज्या दिलेलं शेवटचं क्रमशः जे अक्षर आहे ते म्हणजेच R, परत आपल्याला एक अक्षर काय करावं लागेल, हाईड करावं लागेल आणि लगतचं येणारं त्याच्या अगोदरचं अक्षर P. तर आपलं जे उत्तर आहे ते करेक्ट उत्तर P हे होय. तर ऑप्शनमध्ये P आपण शोधूया. ऑप्शनमध्ये P हे जे अक्षर आहे आपल्याला क्रमांक 3च्या ऑप्शनला असलेलं पाहायला मिळतं. तर ऑप्शन 3 P करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मुलगा पुरुष तर मुलगी कोण म्हणजेच विकास व वाढ होताना मुलाचं रूपांतर पुरुषामध्ये झालेलं पाहायला मिळतं. तर मुलीचं रूपांतर कशात होईल असा हा प्रश्न. तर आई, स्त्री, काकू, बहीण. तर ऑप्शन 2 स्त्री आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत बुक या शब्दाला कसं लिहिलेलं आहे ते लिहिलं आहे CNPL. तर आपल्याला एक परत शब्द दिलेला आहे त्यांनी, तो म्हणजेच रीड, READ. तर या शब्दाला आपण कसं लिहाल, तर बुकमध्ये आपण पाहू शकता इथे आपण क्रमशः हे जे दिलेले शब्द आहेत ते अक्षरानुसार आपल्याला रिव्हर्स करावायचे आहेत. तर बुकसाठी आपल्याला CNL म्हणजेच ओच्या अगोदरचं अक्षर, त्यानंतर केच्या अगोदरचं अक्षर आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. तर रीडमध्ये सुद्धा आपल्याला तेच करावं लागेल. म्हणजेच Rच्या अगोदरचं अक्षर ते म्हणजेच Q, त्यानंतर Eच्या अगोदरचं अक्षर D, Aच्या अगोदर कोणतंही अक्षर नाही म्हणजेच 26 क्रमांकाचं अक्षर Z आणि Dच्या अगोदर असणारं जे अक्षर आहे ते म्हणजेच C. तर ऑप्शन जो आहे आपला तो ऑप्शन 4 जो आहे QDZC आपलं करेक्ट उत्तर होय. याप्रमाणे आपल्याला अक्षरमालेतील प्रश्न सॉल्व करायचे आहेत. आता पुढे दिलेला जो प्रश्न आहे तो कालमापन या घटकावर आधारित आहे. घड्याळात 9 वाजले असता म्हणजेच घड्याळीमध्ये 9 वाजले आहेत. तर तास काटा आणि मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल. तर सर्वप्रथम आपल्याला माहीत आहे घड्याळीमध्ये सेंटरला वरती 12 असतात,
उजव्या साईडला 3 हा अंक असतो मध्यभागी, खालच्या साईडला 6 अंक असतो, तर डाव्या साईडला 9 हा अंक असतो. तर तासकाटा जो आहे तो जिथे जेवढे वाजले असतील त्या अंकावर असणार आहे. आपल्याला इथे 9 वाजले आहेत असं सांगण्यात आलं आहे, म्हणजेच तासकाटा जो आहे तो 9वरती आहे आणि 9 वाजले म्हणजेच मिनिट काटा तो 12वरती असणार आहे. तर ह्यामध्ये बनणारा जो कोन आहे तो आपल्याला 90 अंशाचा बनलेला पाहायला मिळतो. तर ऑप्शन 1 आपल्याला 90 अंश असलेलं पाहायला मिळतं. 90 अंश करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, 5 वाजता मिनिट काटा 12वर असेल तर तास काटा कुठे असेल? तर कितीही वाजले असल्यानंतर एक लक्षात ठेवा, मिनिट काटा जो आहे आणि तास काटा यातील जो संबंध आहे तो म्हणजेच मिनिट काटा नेहमी 12वर राहणार आणि जितके वाजले आहेत तिथे आपल्याला तो तास काटा पाहायला मिळतो. तर इथे 5 वाजता जो मिनिट काटा आहे तो 12वर ते करेक्ट आहे आणि त्यानंतर वाजले किती आहेत तर 5, तर तास काटा हा 5वर असणार आहे. ही बाब लक्षात ठेवा, म्हणजेच ऑप्शन 3 जे आहे 5वर आपलं करेक्ट उत्तर होय. आपल्याला एक संख्या मला जोडीने असणाऱ्या संख्या दिलेल्या आहेत, म्हणजेच आपल्याला विसंगत संख्या जोडी काय करायची आहे, ओळखायची आहे. तर अगोदर आपल्याला त्यातील सहसंबंध पाहावा लागेल. 5 आणि 25, त्यानंतर 7 आणि 49 यामध्ये आपल्याला संख्या आणि त्याच्यासोबत जी जोडी लावलेली आहे म्हणजे त्या संख्येचा वर्ग हे इथं सूत्र असलेलं पाहायला मिळतं, संबंध असलेला पाहायला मिळतो. म्हणजेच 5चा वर्ग आहे 25 अशी जोडी, 7चा वर्ग आहे 49 ही जोडी, त्यानंतर 9चा वर्ग आहे 81 आणि त्यानंतर 10चा वर्ग आहे 100. तर बाकी 3 जोड्या आपल्याला करेक्ट असलेल्या पाहायला मिळतात, परंतु क्रमांक 3ची जी जोडी आहे त्यामध्ये 9चा वर्ग जो आहे तो 81 ऐवजी इथे 80 संख्या आली आहे. म्हणजेच 3 क्रमांकाची जी संख्या जोडी दिलेली आहे ती आपलं करेक्ट उत्तर आहे, कारण ते आपल्याला इथे विसंगत संख्या ओळखायची सांगण्यात आली आहे. म्हणजेच ऑप्शन 3 विसंगत संख्या 9 आणि 80 ही जोडी आपलं करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे आपल्याला सहसंबंध शोधून आपलं उत्तर शोधायचं आहे. विसंगत जोडी असं दिलं असेल तर आपल्याला नसलेली जोडी निवडायची आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, दिलेली मालिका आपल्याला जी दिलेली आहे त्यामध्ये अंकमालिका अक्षरमालिका ह्या 2 बाबी एकत्रितपणे आपल्याला इथे आलेल्या पाहायला मिळतात. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे ते आपण सर्वप्रथम पाहू. C3 E5, तर आपल्या लक्षात आलं असेल C3 काय आहे, तर आपल्या अक्षरमालिकेतील Cचा अनुक्रमांक जो आहे तो आहे 3, त्यानंतर E 5 नंबरला असतं, G 7 नंबरला, I जे आहे ते 9 नंबरला. तर आगामी येणारी जोडी कोणती असेल हे आपल्याला ओळखायचं आहे. आपण इथे पाहू शकता प्रत्येक ठिकाणी काय झालेलं आहे, एक अक्षर काय झालेलं आहे, लॅप्स झालेलं आहे, म्हणजेच अक्षर जे आहे ते एकनी पुढचं घेण्यात आलेलं आहे. तर इथे C आणि D हे लगतचे अक्षर आहेत. आपल्याला D इथं हाईड केलेले, D दाखवण्यात आलेलं नाही आहे, म्हणजे D किती नंबरला आहे तर 4 नंबरला, D4 इथे नाही. तर आपल्याला G नंतर असलेलं जे अक्षर आहे H ते सुद्धा हाईड केलेलं आहे, म्हणजे एक अक्षर आपल्याला काय करायला आहे, गहाळ केलेलं अक्षर जे आहे त्यानंतरचं अक्षर पुढचं घ्यायचं आहे. तर I नंतर येणारं जे अक्षर आहे ते आपल्या परिचयाचं आहे, तर ते आहे J, परंतु आपल्या इथे J घ्यायचं नाही आहे आणि त्याचा अनुअंकसुद्धा घ्यायचा नाही. त्यानंतर असणारं जे अक्षर आहे ते म्हणजेच K, आणि Kचा अनुअंक जो आहे तो आपल्याला माहीत आहे तो आहे 11 आणि Jचा अनुअंक जो आहे तो आहे 10, परंतु जे आपल्याला हाईड करायचं आहे, कारण प्रत्येक वेळी एक अक्षर काय केलेलं आहे, हाईड केलं आहे, म्हणजेच लपवण्यात आलेलं आहे. तर आपलं पुढचं आगामी येणारं J नंतरचं अक्षर म्हणजेच K11 आपलं करेक्ट उत्तर होय. तर K11 आपल्याला ऑप्शन 2मध्ये पाहायला मिळते. तर चला पाहूया पुढचा प्रश्न. भारताचा संबंध जर दिल्लीसोबत असेल तर महाराष्ट्राचा संबंध कशासोबत असेल, असा एक सहसंबंध आपल्याला इथे दिलेला आहे. तर भारत आणि दिल्ली यातील सहसंबंध म्हणजेच भारताची राजधानीचं जे शहर आहे ते दिल्ली होय. तर हे राजधानीचं शहर आहे, तर महाराष्ट्र राज्याच्या राजधानीचं शहर कोणतं, असा हा सरळ प्रश्न पाहायला मिळतो, जो की सहसंबंध या घटकातून आलेला आहे. ऑप्शन 3 मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, तर मुंबई आपलं करेक्ट उत्तर होय. आणि नागपूर जे आहे आपलं उत्तर कशामुळे नाही, तर ती राजधानी नाही उपराजधानीचं शहर आहे. आणि इतर महानगर आपल्याला पाहायला मिळतात ऑप्शनमध्ये, त्यामुळे ऑप्शन 3
मुंबई आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, राम हा श्यामपेक्षा उंच आहे. तर आता राम जो आहे तो श्यामपेक्षा उंच आहे म्हणजेच काय, तर रामसाठी आपण आर अक्षर घेऊया. तो उंच आहे कोणापेक्षा, तर श्यामपेक्षा. त्यानंतर पण विष्णूपेक्षा तो बुटका आहे. तर राम श्यामपेक्षा जरी उंच असला तर तो विष्णूपेक्षा काय आहे, बुटका आहे. त्यानंतर तर सर्वात उंच कोण आहे आपल्याला विचारलेलं आहे, सर्वात उंच कोण आहे. तर आपण पाहिलं राम कोणापेक्षा उंच होता, श्यामपेक्षा, परंतु तो बुटका होता विष्णूपेक्षा. म्हणजे रामपेक्षाही उंच कोण होतं, तर विष्णू. आणि श्याम तर ऑलरेडी रामपेक्षा बुटका आहे. म्हणजेच विष्णू जो आहे तो काय आहे, सर्वाधिक उंच असणारा आहे. म्हणून सर्वात उंच ह्याचं जे आपलं करेक्ट उत्तर आहे तो आहे ऑप्शन 3 विष्णू. याप्रमाणे आपल्याला इथे वारंवारिता ज्याला आपण म्हणू किंवा तुलना आपण ज्याला म्हणतो कम्पॅरिझन, याची उत्तरे आपल्याला शोधावायची आहेत. ऑप्शन 3 विष्णू सर्वात उंच असणारं आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला जॉईन करून आपण आम्हाला स्टार रेटिंग देऊ शकता, जेणेकरून आमचा उत्साह अजून वाढेल आणि आपल्याला अधिकाधिक चांगली प्रश्नावली आम्हाला सादर करता येईल. पुढचा प्रश्न, दिलेल्या अंकमालिकेत येणारी पुढील संख्या कोणती असेल. आपल्याला इथे एक अंकमालिका दिली, पाहूया काय सांगते अंकमालिका. 2, 5, 10, 17, 26 आणि पुढे दिलेले आहे डॅश. म्हणजे ह्या अंकमालिकेतील आपल्याला सहसंबंध शोधायचा आहे. 2 ज्या लगतच्या जोड्या आहेत, कॉन्सिक्वेंट पेअर आहेत, त्यामधून आपल्याला तो सहसंबंध शोधता येईल. तर पाहूया काय सांगते आपली पहिली जोडी, ती म्हणजे 2 आणि 5. 2 आणि 5 यामध्ये काय झालेलं आहे, आपल्याला 3 अधिक झालेलं पाहायला मिळतो, म्हणजे 3चा फरक पाहायला मिळतो. त्यानंतर 5 आणि 10, तर ह्यामध्ये आपल्याला परत एक फरक पाहायला मिळाला आहे, ते आहे 5चा फरक. त्यानंतर 10 आणि 17 फरक परत वाढलेला आहे 2ने, तो म्हणजेच 7ने वाढलेला आहे. त्यानंतर 17 आणि 26 हा जो फरक आहे तो अजून वाढलेला आहे, तो वाढलेला आहे 9ने. म्हणजे 9ची तफावत आपल्याला इथे पाहायला मिळते. आता आपल्या लक्षात आलं आहे की फरक काय व्हायला लागला आहे, तर प्रत्येक ठिकाणी वाढत चालला आहे, तो म्हणजेच 2ने वाढत चालला आहे. हा आपल्याला कॉन्सिक्वेन्स पाहायला मिळतो आहे. तर 26मध्ये आपल्याला किती ॲड केल्यानंतर पुढची संख्या येईल, तर 9 अधिक 2 म्हणजेच आपल्याला करावं लागतील ॲड 11 आणि 26 आणि 11 जे आहे ते होतील 37. तर आपल्या उत्तरामध्ये 37 ही संख्या कोठे आहे हे आपल्याला पाहावी लागेल उत्तर पर्यायामध्ये. तर ऑप्शन 1ला आपल्याला ती संख्या असलेली पाहायला मिळते 37. म्हणजे 37 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विमान याचा संबंध आकाशाशी आहे, तर जहाज याचा संबंध कशाशी असेल. तर विमान आकाश म्हणजेच विमान आकाशात उडते, तर जहाज कोठे त्याचं हालचाल करत असेल, तर ऑप्शन जो आहे 2 आपलं करेक्ट उत्तर पाणी हे होय. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत MUMBAI म्हणजेच मुंबई म्हणूया आपण त्याला, याला जर LSLAZH असे लिहिले तर पुणे हा शब्द आपल्याला कसा लिहिता येईल. तर आपण इथे 5 अक्षरांनी आपल्या लक्षात आलं असेल. यम या अगोदरचं जे अक्षर आहे ते यल आहे. त्यानंतर यूचा अगोदरचं अक्षर जे आहे, तर एक एक अक्षर यांनी काय केलेले आहे पाठीमागे घेतले आहेत. तसंच इथं यम बदलसुद्धा झालेला आहे. त्यानंतर बीच्या अगोदरचं असणारं जे अक्षर आहे ते आहे ए. त्यानंतर एच्या अगोदर असणारं अक्षर कोणतंही नाही, म्हणजे ते आहे शेवटचं अक्षर म्हणजेच झेड. आणि आयच्या अगोदर असणारं जे अक्षर आहे ते म्हणजेच एच. तर अशा प्रकारे त्यांनी कॉन्सिक्वेन्स लावलेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपलं बीएड सी ई टी सेल आपल्याला प्रश्न विचारत असतं. तर याचं उत्तर जे आहे, तर प्रत्येक मागचं अक्षर आपल्याला एक एक घ्यावं लागेल. तर पुणे या शब्दामध्ये पीच्या अगोदरचं अक्षर, त्यानंतर यूच्या अगोदरचं अक्षर, एनच्या आणि ईच्या अगोदरचं अक्षर हे आपण पाहिलं असतं आपल्याला उत्तर लगेच मिळून जाईल. आपण पाहू शकता इथे जे आपलं पुणेसाठी आहे, तर आपले पुणेची स्पेलिंग आहे PUNE. यामध्ये पीच्या अगोदरचं जे अक्षर आहे ते म्हणजेच ओ आहे. त्यानंतर यूच्या अगोदरचं जे अक्षर आहे तर ते टी आहे, जे की 20 क्रमांकाला आहे. त्यानंतर एनच्या अगोदरचं जे अक्षर आहे ते आहे यम.
आणि त्यानंतर ई आपल्याला माहीत आहे तो आहे 5 नंबरला, त्या अगोदरचं अक्षर आपल्याला घ्यावं लागेल. तर आपलं जे उत्तर बनेल ते म्हणजेच काय असेल OTMD. तर आपण इथे पाहू शकता OTMD हे जे आपलं उत्तराचा पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. याप्रमाणे आपल्याला सांकेतिक भाषेवर आधारित 3 ते 5 प्रश्न विचारले जातात, ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आपल्याला अजून एक संख्यामाला दिलेली आहे, ज्यामध्ये दिलेल्या संख्येमालेत आपल्याला वेगळं पद निवडायचं आहे, म्हणजे विसंगत संख्या आपल्याला ओळखायची आहे. तर 3, 5, 7, 9 आणि 11 अशी ही संख्यामाला आहे. तर आपण इथे पाहू शकता 3, 5, 7 आणि 11 ह्या ज्या संख्या आहेत, ह्या संख्या आणि 9 यामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. तर 9 ही जी संख्या आहे ही आपल्याला इतर संख्येने भाग जाणारी संख्या पाहायला मिळते, आणि बाकी उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत, म्हणजे त्यांना इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणून आपलं ऑप्शन जे आहे ऑप्शन 3 हे आपलं करेक्ट उत्तर, जी की मूळ संख्या नाही म्हणजे इतर संख्येने त्याला भाग जातो. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आज 10 तारीख असून मंगळवार आहे, म्हणजेच आज 10 तारीख असून मंगळवार आहे, तारीख त्यांनी सांगितली आपल्याला आणि आजचा वारसुद्धा सांगितलेला आहे. तर गेल्या बुधवारी कोणती तारीख असेल, तर मागील बुधवारी असणारी तारीख आपल्याला काय करायची आहे, शोधायची आहे. यामध्ये शोधताना आजची आपल्याला दिलेली जी तारीख आहे ती म्हणजेच 10 आणि वार मंगळवार, तर आपल्याला सरळ सरळ रिव्हर्स जायचं आहे, पाठीमागं जायचं आहे. जसं की आपण आत्ताच संख्येमालेमध्ये सुद्धा आपण रिव्हर्स गेलो होतो. प्रत्येक ठिकाणी आपण अक्षर जे होतं ते मागचं अक्षर घेतलं होतं, ही बाब लक्षात घ्या. तर त्याचा संबंध घेऊन आपण ही जी कालमापन गणना आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. तर मंगळवारी 10 तारीख आहे, तर आपल्याला जी तारीख आहे मागील बुधवारची तारीख करायची आहे, म्हणजेच मागील बुधवारपर्यंत आपल्याला तारखेने रिव्हर्स जावं लागेल, पाठीमागं जावे लागेल. तर आपलं जे करेक्ट उत्तर आहे ते आपल्याला बुधवार 4 तारीख आलेलं पाहायला मिळतं. याप्रमाणे आपण रिव्हर्स जाऊन काय करायचं आहे, कालमापन जे यानुसार विचारलेले आपल्याला प्रश्न आहेत ते सॉल्व करायचे आहेत. अजून एक संख्या मला आपल्याला दिलेली आहे, दिलेली संख्या मला पूर्ण करा. 10, 17, 26, 37. तर पुढची संख्या जी येणार आहे तिथे डॅश दिलेला आहे, काय असेल असं विचारलेलं आहे. 10 आणि 17 यामध्ये जे तफावत आपल्याला पाहायला मिळत आहे, तर 10 अधिक 7 हे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 17 आणि 26 यामध्ये जो फरक आहे तर तो आपल्याला 9चा फरक पाहायला मिळतो, म्हणजेच अधिक 9 झालेला आहे. त्यानंतर 26 आणि 37 यामध्ये आपल्याला फरक झालेला पाहायला मिळतो 11चा, म्हणजेच 11 अधिक झालेला आहे. तर 37मध्ये किती आपल्याला अधिक केल्यानंतर पुढची संख्या येईल, तर 2ने वाढून संख्या आपल्याला अधिक करावी लागेल, म्हणजेच आपल्याला 13 अधिक करावे लागतील. 13 अधिक कशात करावे लागतील, तर 37मध्ये, म्हणजेच 7 आणि 3 जे आहेत ते होतील 10. त्यानंतर हाचा येईल इकडे 1 आणि 5, म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे ते 50 येणार आहे. तर 50 असलेलं जे उत्तर आहे ऑप्शन 2मध्ये आपल्याला करेक्टली पाहायला मिळतं, म्हणजेच ऑप्शन 2 50 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अ हा बचा मुलगा आहे, म्हणजे अ हा बचा मुलगा आहे, तर बचे वडील म्हणजेच अ ही बाब लक्षात ठेवा. ब आणि क, आता इथे बहिणी दिल्यात म्हणजे ती मुलगी आहे, ओके. तर ड ही कची आई आहे, तर डचे अशी असणारे नाते काय, तर डचे असे असणारे जे नाते आहे तर ते होईल आजी. तर ऑप्शन आपला जो 2 आहे तो आपला आजी आपल्याला पाहायला मिळतो. याप्रमाणे नातेसंबंधामध्ये आपल्याला एक बाब करायची आहे, जे दिलेले नातेसंबंध आहेत ते आपल्याला स्वतः कन्सिडर करायचं आहे. म्हणजे स्वतः आपण त्या ठिकाणी जर असू तर आपल्यामध्ये असणारे जे नातेसंबंध आहेत त्यावर आपण जर कन्सिडर केलं तर याचं उत्तर आपल्याला लगेच करेक्टली फाइंड आउट करता येतं. तर येथे जे नातं आहे ते आपल्याला आजी हे नातं असलेलं पाहायला मिळतं. आजी नात आपण ज्याला म्हणत असतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वाघ जर गुहेत राहत असेल, म्हणजे वाघाचं राहण्याचं ठिकाण गुहा असेल, तर घोड्याचं राहण्याचं ठिकाण काय असेल असा हा प्रश्न. तर आपणास घर व म्हणजे प्राणी व त्यांची राहण्याची घरे किंवा ठिकाण आपण ज्याला म्हणत असतो
या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. तर जो घोडा आहे तर घोडा राहत असतो तबेल्यामध्ये, ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्टेबल असं म्हणतो. तर तबेला हे त्याचं ठिकाण असतं. तर ऑप्शन 1 तबेला आपलं करेक्ट उत्तर होय. गाईसारखे जे प्राणी असतात ते गोठ्यामध्ये राहत असतात. माणसासारखे जे प्राणी आहेत तर ते घरामध्ये राहत असतात. आणि पाळीव पक्षामध्ये पिंजऱ्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत तर पक्षासारखे जे घटक आहेत ते आपण पिंजऱ्यामध्ये पाहत असतो. म्हणजेच काय, तर घोड्याचं राहण्याचं ठिकाण आपला सहसंबंध तबेला या घटकाशी लागलेला पाहायला मिळतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. एका रांगेत 37 मुले आहेत, तर त्या रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक किती? तर आपणास माहीत आहे मुलांचा जो क्रमांक आपल्याला रांगेतला काढायचा असतो, तर इथं सांगितलेलं आहे टोटल जी मुलांची संख्या आहे ती आहे 37, म्हणजे 37 मुलांची रांग आहे. तर मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक आपल्याला काढायचा आहे. आपणास माहीत आहे यामध्ये तर आपल्याला काय करावं लागतं, n जे आहे n+n-1 अशा प्रकारचा याचा भाग असतो किंवा या सूत्रानुसार आपण ते काढत असतो. तर n+n म्हणजे इथं काय आहे, आपल्याला n+n इथे करायचं नाही. तर इथं काय करायचं आहे, आपल्या ह्याची भागीदारी करावी लागेल, म्हणजे अर्धी संख्या आपल्याला काढायची आहे. तर अर्धी संख्या 37ची जी आहे ती आपल्याला काढावी लागेल. आता 37चे जर अर्धे आपण केले तर ते 18.5 होतील, परंतु पूर्ण संख्येमध्ये विद्यार्थी संख्या मुलगाची संख्या असणार आहे, त्यामुळे जे आहे तर ते 19 होईल. आणि 19मधून आपल्याला काय करावं लागेल, एक मायनस करावं लागेल, म्हणजे ते काय आहे तर 18. तर मध्यभागी जो मुलगा येईल तर तो 18व्या क्रमांकाला उभा असणार आहे. ऑप्शनमध्ये आपल्याला पहिलाच ऑप्शन 18 हा पाहायला मिळतो. तर ऑप्शन 1 म्हणजेच 18 आपलं करेक्ट उत्तर होय. तर मध्यभागी उभा राहिलेला असल्या मुलाचा क्रमांक जो आहे आपल्याला 18 आलेला पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न, घड्याळीत दुपारी 3 वाजले आहेत, म्हणजे दुपारचे 3 वाजलेले आहेत. मिनिट काटा जर उत्तर दिशेला असेल तर आपल्याला माहीत आहे 3 वाजल्यानंतर काटा कुठं असेल, तर उत्तर दिशेला, म्हणजेच काय असेल तो मिनिट काटा सांगितलेला आहे. तर तो उत्तर दिशा आहे वरची बाजू. त्यानंतर पूर्व दिशा जी आहे ती आहे उजव्या साईडची बाजू. त्यानंतर जिथे 6 अंक असतो ती आहे दक्षिण बाजू, आणि जिथे 9 अंक आहे तर ती आहे पश्चिम बाजू, म्हणजेच वेस्ट. तर आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे, दुपारी 3 वाजले आहेत, तर मिनिट काटा जो आहे तो उत्तर दिशेला 100% आहे, तो म्हणजे नॉर्थ साईडला आहे, वरच्या साईडला, आणि तो कितीवरती आहे 12वरती. त्यानंतर आपल्याला जी पुढची दिशा विचारलेली आहे, तर तास काटा जो आहे कोणत्या दिशेला आहे, तर आपण पाहू शकता नॉर्थ जर वरच्या साईडला असेल तर उजव्या साईडला आपल्याला ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा पाहायला मिळेल. तर पूर्व दिशा आपलं करेक्ट उत्तर, जे की आपलं ऑप्शन 1ला पाहायला मिळतं. तर सर्वप्रथम आपण दिशाभान जे आहे त्यावरून काय करायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती वरची साईड जी आहे ती नॉर्थ असते, त्यानंतर उजवी साईड जी आहे ती ईस्ट असते, त्यानंतर डावी साईड जी आहे आपल्या मोबाईलची किंवा आपला डावा हात ज्या साईडला आहे तो असतो वेस्ट, आणि खालच्या साईडला ते असतं साऊथ. तर हे घड्याळी संदर्भातसुद्धा तेच आहे, समुद्रासंदर्भातसुद्धा तेच आहे, किंवा नकाशा संदर्भातसुद्धा तेच आहे. ही बाब आपण लक्षात ठेवा. तर ऑप्शन 1 पूर्व दिशा करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पुस्तक याचं काम जे आहे सर्वसामान्य व्यक्तींसाठी काय असतं, तर ते वाचणे असतं. सर्वसामान्य व्यक्ती पुस्तक वाचत असतात. तर गाणे या संदर्भात व्यक्ती काय करतील असा हा प्रश्न आहे. तर व्यक्ती गाणे काय करतील, ऐकतील. ही बाब आपण लक्षात ठेवा. तर पुस्तक सर्वसाधारणपणे पुस्तक जे लिहित असतात ते लेखक लिहितात, सामान्य माणूस पुस्तक लिहित नाही. म्हणजेच काय, तर आपल्याला इथलं पहिला संबंध जो दिलेला आहे सर्वसाधारण माणसासंदर्भात दिलेला आहे, म्हणून आपलं लिहिणे हे उत्तर नसणार आहे, हे लक्षात ठेवा. लिहिणे का उत्तर नाही, कारण गाणे जो लिहित असतो, जो गीतकार असतो तो लिहित असतो, पुस्तक लिहितो लेखक, म्हणजे इथं पुस्तक वाचणारा विचारलेला आहे सुरुवातीचा सामान्य माणूस. तर गाणेसुद्धा काय करेल, सामान्य माणूस गाणे ऐकेल. म्हणून आपलं उत्तर जे आहे ऐकणे करेक्ट उत्तर आहे, लिहिणे हे आपलं उत्तर नाही. पुढचा प्रश्न, विसंगत पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर इथं काही शहरांची नावं दिली आहेत, त्यामध्ये आहे मुंबई, कोल्हापूर, पुणे, नाशिक. तर यामध्ये विसंगत असणारं शहर आपल्या लक्षात आलंच असेल, ते म्हणजे ऑप्शन 1चं, जे की मुंबई करेक्ट उत्तर होय. जे आपल्या राजधानीचं म्हणजेच महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर आहे, आणि इतरही महानगरं आहेत, त्याप्रमाणे आपलं विसंगत पद मुंबई हे होय. पुढचा प्रश्न, मालिका पूर्ण करा. 5, 10, 17, 26 आणि 37, 50 आणि डॅश अशा प्रकारे आपल्याला संख्या मला पाहायला मिळते. तर सहसंबंध लक्षात घेतला असता आपल्याला
येते त्यामध्ये संख्या जी झालेली वाढ आहे आपल्याला पहिल्या जोडीमध्ये 5ची वाढ झालेली पाहायला मिळते, दुसऱ्या जोडीमध्ये 7ची झालेली वाढ पाहायला मिळते. त्यानंतर तिसऱ्या जोडीमध्ये 9ची वाढ झालेली आहे. चौथ्या जोडीमध्ये जी वाढ आहे ती 11ची पाहायला मिळते. त्यानंतर झालेली वाढ जी आहे 13ची पाहायला मिळते, म्हणजेच 37 आणि 50 13ची वाढ आहे. तर 15च्या वाढीने आपल्याला कोणती संख्या येईल हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. तर 15ची वाढ केली असता मिळणारा जो आपला ऑप्शन आहे तो 65 म्हणजेच 65 बनेल. इथे तो ऑप्शन आपल्याला दिसत नाही आहे 65, तर 65 आपलं याचं काय असेल करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जर वाटर म्हणजे WATER ला आपण 67 असे लिहिले तर ड्रिंक या शब्दासाठी आलेले जे अक्षर आहेत म्हणजेच DRINK हे जे अक्षर आलेले आहेत यांना आपण काय लिहाल. तर इथे आपल्याला लक्षात घ्या याचं आपल्याला काय करायचं आहे तर अनुअंक जे असतात म्हणजे त्याची ज्या संख्या आहेत त्यानुसार त्याचं आपल्याला उत्तर काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. तर आपण पाहू शकता W म्हणजेच वाटरसाठी असणारा जो W आहे तर W जो संख्या आहे अक्षर जे आहे ते आहे 23व्या क्रमांकाला, म्हणजेच आपल्याला 23 हा त्याचा अनुक्रमांक आहे कोणाचा तर Wचा. त्यानंतर असतो W नंतर वाटरमध्ये Aचा अनुक्रमांक आहे 1. नंतर त्यानंतर अक्षर असतं T, म्हणजे T जे अक्षर आहे ते आपल्याला कितव्या क्रमांकाला आहे ते पाहावं लागेल, ते आहे 20व्या अनुक्रमांकाला म्हणजेच T. त्यानंतर E आपल्या परिचयाचा आहे तो आहे 5 क्रमांकाला. त्यानंतर R हा जो अक्षर आहे तो आहे 18 क्रमांकाला म्हणजेच 18. याप्रमाणे आपल्याला या सर्वांची बेरीज करावी लागेल जी की आपल्याला 67 आलेली पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपल्याला पुढचा जो शब्द विचारलेला आहे तो म्हणजेच ड्रिंक. तर ड्रिंकमध्ये जे पहिलं अक्षर आहे ते आहे D जे की 4 क्रमांकाला असतं. त्यानंतर RIN आणि K यांचेसुद्धा अनुक्रमांक म्हणजे त्याच्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत फाइंड आउट करायच्या आहेत, शोधायच्या आहेत. त्याप्रमाणे आपलं उत्तर आपल्याला शोधता येईल. म्हणजेच आपल्याला अनुक्रमांक यावर आधारित त्याचे काय करायचे आहेत इथून आपल्या अल्फाबेट सिरीजमधून ते घ्यायचे आहेत. तर ड्रिंकमध्ये D जे आहे ते आहे 4 क्रमांकाला. त्यानंतर R जे आहे आत्ताच आपण R पाहिलेला आहे तो आहे 18 क्रमांकाला. त्यानंतर पुढचा जो आहे 9 क्रमांकाचा आपल्या परिचयाचा आहे तो आहे 9 क्रमांकाला. आणि त्यानंतर N जो आहे तर N 14 नंबरला आहे. आणि K जो आहे आपल्या परिचयाचा आहे K जो की आहे 11 नंबरला. तर ह्यांची आपण बेरीज करून घ्यायची आहे. त्याप्रमाणे आपल्याला आपलं उत्तर फाइंड आउट झालेलं पाहायला मिळेल. तर नंबर सिरीज आणि लेटर सिरीज यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारलेले आपल्या BED CETमध्ये पाहायला मिळतात. याचा अधिकाधिक सराव आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला उत्तर फाइंड आउट होईल. तर इथे जे आहे आपल्याला उत्तर जे मिळते ते म्हणजेच 11 अधिक 14 ते झाले 25, 25 अधिक 9 तर ते होतील 34, 34 आणि 4 38 आणि 38मध्ये आपल्याला 18 काय करावं लागतील ॲड करावं लागतील. याप्रमाणे आपल्याला 56 उत्तर आलेलं पाहायला मिळेल जे की ऑप्शन 3 मध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, नातेसंबंधात माझ्या आईच्या भावाचा मुलगा माझा कोण असेल. तर आईच्या भावाचा जो मुलगा आहे म्हणजेच आपल्या मामाचा मुलगा जो असतो तो आपला मामे भाऊ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रो लक्षात ठेवा या नातेसंबंधमध्ये इथे काका जे आहे काका म्हणजेच वडिलांचे ते भाऊ असतात. तर वडील भाऊ आपण त्यांना म्हणूया. त्यानंतर पुतण्या, तर पुतण्या असतो आपल्या भावाचा मुलगा. त्यानंतर मावस भाऊ कोण असतो तर आपल्या मावशीचा मुलगा असतो, मावशीचा मुलगा. त्यानंतर मामे भाऊ जो आहे तर तो आपल्या मामाचा मुलगा असतो. तर इथे आपल्या आईच्या भावाचा मुलगा म्हणजेच मामाचा मुलगा असं विचारलेला आहे. तर मामे भाऊ हे करेक्ट उत्तर होय. तर अशा प्रकारे आपल्याला नातेसंबंधातील प्रश्न सॉर्ट आऊट करायचे आहेत, त्याची उत्तरे शोधायची आहेत. पुढचा प्रश्न, आपल्याला घड्याळीत काय दिलेले 10:15 झालेले आहेत. त्यानंतर घड्याळ आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे आपल्याला दिसेल. तर आता आपल्याला घड्याळीतील जी प्रतिमा पाहायची आहे ती पाहायची आहे आरशामध्ये.
ही बाब आपण लक्षात घ्या. यावर आधारित प्रश्न आपण मागील जी आपली सराव प्रश्नपत्रिका झाली त्यामध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. आरशातील जी प्रतिमा आहेत तर ती आपल्याला सुलट उलट झालेली पाहायला मिळते. म्हणजेच काय, जी डावी साईड जी आहे त्या वस्तूची ती आपल्याला उजवी दिसते आणि उजवी साईड डावी दिसते. तसेच पाण्यातील जर प्रतिमा असेल तर आपल्याला पाण्यातील प्रतिमा जी आहे ती उलटी झालेली पाहायला मिळते. जर पाण्यात जे प्रतिबिंब आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला हे उलटं झालेलं पाहायला मिळतं. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा. तर पाण्यातील प्रतिबिंब उलटे होते तर ह्याच्यातील आरशातील जे प्रतिबिंब आहे ते आपल्याला काय झालेलं पाहायला मिळते, उलट सुलट असं झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे डावी बाजू म्हणजे लेफ्ट साईड आपण जर आरशामध्ये पाहिली तर ती राईटला दिसते आणि राईट साईड जी आहे ती लेफ्टला दिसते. त्याला उलट सुलट असं म्हटलं जातं. तर आपल्याला 10:15 ही जी वेळ आहे ती आपल्याला आरशात काय करायची आहे, पाहायची आहे. तर आपण ही वेळ आरशात पाहिल्यानंतर ती उलट सुलट झालेली दिसेल तर आपल्याला ती 1:45 याप्रमाणे ती झालेली पाहायला मिळेल. म्हणजेच यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर 11:60मधून 10:15 हे आपल्याला वजा करावे लागतील आणि हे वजा केल्यानंतर आपल्याला ते 1:45 आलेलं पाहायला मिळेल. म्हणजेच याप्रमाणे आपलं करेक्ट उत्तर काय आहे तर ऑप्शन 1:45 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. अ हा ब पेक्षा श्रीमंत आहे म्हणजे जो ए आहे तो बी पेक्षा काय आहे, श्रीमंत आहे. त्यानंतर क हा अ पेक्षा श्रीमंत आहे. क जो आहे तो अ पेक्षा श्रीमंत आहे. याला आपल्याला क्रमांकसुद्धा देता येतील. तर अ हा ब पेक्षा श्रीमंत आहे म्हणजेच काय, अ हा ब पेक्षा श्रीमंत आहे. तर आपण याला काय करूया, ए जो आहे तो बी पेक्षा काय श्रीमंत आहे. त्यानंतर क जो आहे हा अ पेक्षा श्रीमंत आहे. क जो आहे तो अ पेक्षा श्रीमंत आहे म्हणजे सी हा ए पेक्षा श्रीमंत आहे. तर ड हा क पेक्षा कमी श्रीमंत आहे. तर सर्वात श्रीमंत कोण असं आपल्याला विचारलेलं आहे. ए जो आहे तो बी पेक्षा श्रीमंत आहे. ए श्रीमंत आहे बी पेक्षा. त्यानंतर आलेला आहे क. क जो आहे हा अ पेक्षाही श्रीमंत आहे म्हणजेच क अ पेक्षा श्रीमंत आहे. त्यानंतर ड जो आहे तर तो क पेक्षाही श्रीमंत आहे म्हणजे ड त्यापेक्षा श्रीमंत आहे. आतापर्यंत सर्वात जास्त जो श्रीमंत होता, सुरुवातीला सांगितलं त्यांनी ए हा बी पेक्षा श्रीमंत होता म्हणजे बी गरीब होता तर ए श्रीमंत होता. तर ह्या एच्या नंतर जो आला सी तो त्यापेक्षाही श्रीमंत होता आणि सी नंतर आला डी तो त्यापेक्षाही जास्त श्रीमंत होता म्हणजे डी हा सर्वाधिक श्रीमंत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर डी म्हणजेच ज्याला आपण ड म्हणूया तर ऑप्शन 4 ड आपलं करेक्ट उत्तर होय. तर या क्रमाने आपल्याला त्याचं उत्तर काढता येईल. तसेच आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर केलं तर त्याप्रमाणे आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. जसं की ए जे आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे तर तो जो आहे बी पेक्षा श्रीमंत आहे म्हणजेच आपल्याला जो ए आहे तो उंच, त्यानंतर बी, त्यानंतर ते आलेला जो आहे सी त्याने सांगितलं की सी जास्त श्रीमंत आहे त्यापेक्षा आणि नंतर परत सांगितलं की डी हा सीपेक्षा सुद्धा जास्त श्रीमंत आहे. त्यानुसार आपलं ड म्हणजेच डी सर्वाधिक श्रीमंत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 4 ड करेक्ट उत्तर होय. पुढे आपल्याला एक संख्यामाला अक्षरमाला यावर आधारित प्रश्न दिलेला आहे. एका सांकेतिक भाषेत एला जर आपण अनुक्रमांक 1 दिला, बीला जर तो 2 दिला, सीला 3 दिला तर आपल्याला FEED ज्याला आपण फीड असं म्हणतो तर यासाठी आपल्याला कोणत्या अंकाची जोडी किंवा ग्रुपिंग आलेली पाहायला मिळेल ते सांगायचं आहे. तर आपल्या परिचयाचं आहे एफ जे अक्षर आहे ते आहे 6 नंबरला, त्यानंतर ई जे अक्षर आहे ते आहे 5 नंबरला आणि डी अक्षर आपल्या परिचयाचं आहे ते आहे 4 नंबरला. तर यानुसार आपल्याला जे एफसाठी काय घ्यावं लागेल 6, त्यानंतर ईसाठी घ्यावं लागेल 5, परत एक ई आलेलं आहे त्यासाठी परत एक 5 आणि डी यासाठी आलेलं जे अक्षर आहे ते म्हणजेच कोणतं अक्षर तर ते आहे 4 म्हणजेच 65-54 अशी आपली जोडी बनेल. तर 65-54 असलेली जी जोडी आहे किंवा ग्रुपिंग आहे ती आपल्याला क्रमांक 1च्या ऑप्शनमध्ये पाहायला मिळते म्हणजेच 65-54 आपलं करेक्ट उत्तर होय. याप्रमाणे अंकमालिका, अक्षरमालिका, रिप्लेसमेंट ऑफ लेटर विथ नंबर ही बाब आपल्याला पाहायला मिळते. ती अशी आपण सॉल्व करायची आहे.
पुढचा प्रश्न, दिलेल्या संख्यापैकी विसंगत असणारी आपल्याला संख्या ओळखायची आहे. तर विसंगत संख्येमध्ये आपल्याला सर्वप्रथम संख्या पाहाव्या लागतील. 2, 3, 5, 7, 9, 11 आणि 13. ऑलरेडी यासारखे आपण 2 गणित यामध्ये पाहिलेले आहेत, जे की 9 ही संख्या आपल्याला इतर संख्येने म्हणजे 3 संख्येने भाग जाणारी पाहायला मिळते आणि इतर कोणत्याही संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जाणार नाही, म्हणजे ह्या मूळ संख्या आहेत. ही बाब आपण लक्षात ठेवा. तर 9 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. तर ते आहे ऑप्शन क्रमांक 2ला. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. आता सकाळ झालेली आहे, म्हणजे सकाळचा संबंध संध्याकाळसोबत लागलेला आहे. तर उदय याचा संबंध कशाशी लागेल, तर आपण इथे पाहू शकता. आपल्याला ही ऑपोजिट असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे सकाळ झाली तर संध्याकाळ होईल. त्यानंतर उदय म्हणजेच आपण ज्याला सूर्य उगवणे असं म्हणतो, सनराईज म्हणूया. तर सनराईजचा आपल्याला माहीत आहे सनसेट म्हणजे सूर्य मावळणे. तर सनराईजला जर उदय असेल तर सूर्य मावळणेला आपण सूर्यास्त असं म्हणत असतो किंवा मावळती असं म्हणतो. म्हणजेच ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, राम उत्तरेकडे 10 किलोमीटर गेला, मग डावीकडे वळून 4 किलोमीटर चालला आणि पुन्हा डावीकडे वळून 10 किलोमीटर चालला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे. तर त्याने काय सांगितलेले आहे, तर राम जो आहे तो काय झाला, उत्तरेकडे म्हणजेच वरच्या बाजूला तो 10 किलोमीटर चाललेला आहे. 10 किलोमीटर गेला, त्यानंतर डावीकडे तो वळाला. रामची डावी साईड म्हणजेच आपल्या मोबाईलची सुद्धा डावी साईड, तर तो डावीकडे वळालेला आहे. डावीकडे वळून तो गेला आहे 4 किलोमीटर. त्यानंतर तो 4 किलोमीटर चालला, पुन्हा डावीकडे वळाला, म्हणजेच त्याची डावी साईड जी आहे, तर तो परत दक्षिणेला आपल्याला वळालेला पाहायला मिळतो. आणि दक्षिणेला वळल्यानंतर तो काय गेलेला आहे, परत तेच अंतर गेलेलं आहे. म्हणजे 10 किलोमीटर हे अंतरसुद्धा 10 किलोमीटर होतं आणि हे सुद्धा अंतर 10 किलोमीटर होतं. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती आहे, तर त्याचं डिस्प्लेसमेंट आपल्याला पाहायचं आहे. आणि डिस्प्लेसमेंट आहे हा एक पट्टा जो की वर ऑलरेडी आलेला आहे. तो वरचा पट्टा म्हणजे सुद्धा काय आहे 4 किलोमीटर. म्हणजेच तो काय आहे त्याच्या मूळ ठिकाणाहून तो काही जास्त दूर गेलेला नाही. तो गेलेला आहे फक्त 4 किलोमीटर. ऑप्शन 3 जे आहे 4 किलोमीटर आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका वर्षात 1 जानेवारीला रविवार होता. तर एक कॅलेंडर इयरमध्ये एका कॅलेंडरच्या वर्षात आपल्याला जानेवारी महिना त्यांनी सांगितला आहे, त्यामध्ये 1 जानेवारीला रविवार होता. तर त्याच वर्षात 1 फेब्रुवारीला कोणता वार असेल, तर 1 फेब्रुवारीला कोणता वार असेल आपल्याला वार फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला माहीत आहे 28 दिवसांचा जो आपला मोबाईल रिचार्ज असतो त्यामध्ये काय होत असतं 28 दिवसामध्ये, तर तोच वार आपल्याला 4 वेळेस आलेला पाहायला मिळतो. सुरुवातीला आपल्याला त्यांनी जो दिलेला वार आहे तो होता रविवार. तर रविवार काय होईल 4 वेळेस येईल आणि 4 वेळेस रविवार आल्यानंतर आपल्याला माहीत आहे जो जानेवारी महिना आहे तो असतो 31 दिवसांचा. म्हणजे 28 दिवस झाल्यानंतर शेवटचा जो दिवस असेल तो सुद्धा काय असणार आहे, रविवारच असणार आहे. रविवारच्या पुढे 28 दिवसानंतर आपल्याला उरलेले दिवस मोजावे लागतील आणि येणारा वार जो आहे ते आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. तर 28व्या दिवशी रविवारच डबल येईल. त्यानंतर 29व्या दिवशी कोणता वार येईल, तर तो येईल सोमवार. त्यानंतर 30व्या दिवशी येणारा जो वार आहे तो असेल मंगळवार आणि 31 तारखेला जो वार येईल तो असेल बुधवार. म्हणजेच आपल्याला 28 दिवसाच्या पुढे 3 दिवस चालावं लागेल. तर बुधवार आपलं करेक्ट उत्तर होय, जे की असणार आहे ऑप्शन कितीमध्ये, तर 2मध्ये. याप्रमाणे आपल्याला वाराची उत्तरे फाइंड आउट करता येतात, शोधता येतात. त्यानंतर डोळे याचं जर आपलं संरक्षण कोण करीत असतील, चष्मे करीत असतील, चष्मा करत असेल, तर आपल्या पायाचं संरक्षण करणारा घटक कोणता, असा हा प्रश्न सहसंबंध घटकातून आलेला प्रश्न. तर पायाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला पायमोजे, सॉक्स घालून आपल्याला काट्यावरती चालता येणार नाही, ही बाब लक्षात घ्या. त्यामुळे सॉक्स जरी आपल्याला 1 नंबर असलं तर ते आपलं करेक्ट उत्तर नाही. त्यानंतर बूट जे आहे तर ते आपलं उत्तर आहे, परंतु बाकीचे पर्यायसुद्धा आपण वाचले गरजेचं आहे. तर अंगठीसुद्धा नाही आणि पट्टा जे आहे बेल्ट, तर ते आपल्या वस्त्रांचं म्हणजेच कपड्यांचं संरक्षण करेल. पॅन्ट घट्ट बसण्यासाठी आपण पट्ट्याचा वापर करत असतो. तर ऑप्शन 2 जो आहे आपल्या पायाचं पूर्णपणे संरक्षण करण्याचं काम कोण करेल, तर तो करेल बूट. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी काय होईल काय येईल हे आपल्याला सांगायचं आहे. जोड्या दिलेल्या आहेत, 3 जोड्या आहेत, तर चौथी जोडी कशी बनेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिली जी जोडी आहे तर 21 आणि 12 यामध्ये सहसंबंध आपल्याला पाहावा लागेल. तर इथं अल्टरनेशन ऑफ नंबर, तर ह्याच्यात जी संख्या जी आहे
तर त्यामधले अंक जे आहेत ते अदलबदल झालेले आहेत. तर 12 आणि ह्याला काय केलं आहे त्यांनी, तर 21 केलं आहे. म्हणजेच 1 जो होता तो 2च्या जागी मांडला आहे, 2 जो होता तो 1च्या जागी मांडला आहे. म्हणजे संख्या आलटीपलटी झाली असं आपण म्हणूया. 34चं 43 झालं तर 56चं काय होईल, सहज त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच काय होईल, 56मध्ये काय होईल, 6 अगोदर येईल आणि 5 नंतर जाईल, म्हणजे ती जोडी बनेल 65, जी की आपल्या उत्तरामध्ये ऑप्शन 2मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 2 65 करेक्ट उत्तर होय. विसंगत ओळखायचे काही आपल्याला संज्ञा दिल्या आहेत, टर्म्स दिल्या आहेत. त्यामध्ये 3 संज्ञा सारख्या आहेत. विसंगतला लक्षात ठेवायचं 3 गोष्टी समान असणार आहेत. काहीतरी त्याच्यामध्ये एक प्रिन्सिपल असतं, तत्त्व असतं आणि त्यानुसार त्या 3 गोष्टी सारख्या असतात आणि एक गोष्ट मात्र भिन्न असते आणि भिन्न असलेली जी गोष्ट आहे ती आपली विसंगत गोष्ट असते. ही आपण बाब लक्षात ठेवा. याप्रमाणे आपल्याला विसंगत पद शोधायचं असतं. तर फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, बुद्धिबळ. तर फुटबॉल जो आहे तो ग्राउंडवर खेळला जातो, क्रिकेटसुद्धा ग्राउंडवर खेळण्यात येतो. हॉकी ज्यामध्ये क्रिकेट इतकेच प्लेयर असतात म्हणजे 11 प्लेयर, तो पण ग्राउंडवर खेळला जातो. मात्र बुद्धिबळ जो आहे तो ग्राउंडवर खेळला जात नाही, तो आहे इनडोअर गेम. म्हणजेच काय, तर आपल्याला तो बैठे खेळ ज्याला आपण म्हणत असतो, तर बैठे खेळ असलेला पाहायला मिळतो. म्हणून आपलं जे उत्तर आहे ऑप्शन 3 आहे ते म्हणजेच बुद्धिबळ होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका रांगेत क्ष जो आहे त्याला आपण इंग्रजीत एक्स असं म्हणत असतो. तर ELCTमध्ये त्याला एक्स म्हणून विचारलं आणि आपल्याकडे त्याला एक्सला क्ष म्हणून विचारलं. तर क्ष जो आहे क्रमांक पुढून 8व्या क्रमांकाला आहे आणि मागून 10व्या क्रमांकाला. तर आपले जे सूत्र आहे पहिलंच ते म्हणजे n + n - 1 याप्रमाणे आपल्याला ते उत्तर येणार आहे. तर आपल्याला 10 + 8 ते होईल 18 आणि त्यातून आपल्याला एक कमी करावं लागेल ते म्हणजे 17. तर 17 ऑप्शन असणारं जे आपलं उत्तर आहे ते आहे ऑप्शन 1ला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच त्या रांगेमध्ये एकूण किती लोक आहेत, तर त्या लोकांची संख्या आहे 17. याप्रमाणे आपल्याला रांगेतील विद्यार्थी असो लोक असो त्यांची आपल्याला संख्या काढता येते किंवा क्रमांक काढता येतो. ऑप्शन 1 17 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जर कॅट म्हणजे CAT हा जो शब्द आहे तो 24ने आपण दर्शवला, डॉग म्हणजे DOG हा 26ने दर्शवला, तर RAT रॅट हा शब्द आपल्याला कोणत्या संख्येने दर्शवता येईल, म्हणजेच कोडिंग डिकोडिंग संख्यात्मक आपण त्याला रचना म्हणत असतो, सांकेतीकरण विसंकेतीकरण असं आपण त्याला म्हणत असतो. तर कॅटमध्ये आपल्याला माहीत आहे C म्हणजेच अक्षर क्रमांक 3, A म्हणजे अक्षर क्रमांक 1 आणि T म्हणजे अक्षर क्रमांक किती आहे, तर तो आहे अक्षर क्रमांक 20. म्हणजेच आपल्याला त्याची बेरीज करायची आहे. तर कॅटमध्ये असणारे अक्षर जे 3 आहेत तर ते 3, 1 आणि 20 असं सूत्र बनलं. त्यानंतर सूत्र बनावं लागेल डॉगचं. तर डॉग जो आहे त्यामध्ये अक्षर पहिलं जे आहे 4, त्यानंतर अक्षर जे आहे O ते आहे 15 नंबरला, त्यानंतर G जे आहे तर ते आपल्या परिचयाचं आहे ते आहे 7 नंबरला. याप्रमाणे त्याची संख्या बनली. तर आपल्याला काढायचं आहे रॅट. तर रॅट याचा क्रमांक किती बनेल ह्यांची बेरीज करून क्रमांक बनवायचा आहे, ही बाब लक्षात घ्या. तर रॅटचं पहिलं जे अक्षर आहे ते आहे R, ते आहे 18 नंबरला. म्हणजे रॅटसाठी आपल्याला आधी 18 घ्यावं लागेल. त्यानंतर A आपल्या परिचयाचं आहे ते आहे 1 नंबरला आणि त्यानंतर आहे T जे की आहे 20 नंबरला. कॅटमध्ये सुद्धा ते आलं 20 नंबरला. तर 18 त्यानंतर 1 आणि 20 याची आपल्याला बेरीज करावी लागेल. तर 18 आणि 1 19, 19 आणि 20 जे आहेत ते असते ते होतील 39 म्हणजे 39. तर 39 क्रमांक आपल्याला काय दाखवेल, ही संख्या आपल्याला रॅट हा शब्द संख्येताईत झालेला पाहायला मिळेल. तर ऑप्शन 1 39 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न जो की कालगणनेवर आधारित दिलेला आहे, त्यामध्ये 10 वर्षापूर्वी एका मुलाचे वय जे आहे तर ते किती होते. 10 वर्षापूर्वी त्याचे वय 5 वर्ष होते. म्हणजेच एक मुलगा आहे त्याला आपण बॉयसाठी B गृहीत धरूया. तर बॉय जो आहे त्याचं वय 10 वर्षापूर्वी किती होतं, तर 5 वर्ष. म्हणजे 10 वर्ष जे आहे 10 वर्षापूर्वी म्हणजे आपल्याला वापस जावं लागेल, रिटर्न जावं लागेल. 10 वर्षापूर्वी गणना झाली, त्याचं वय होतं 5 वर्ष. म्हणजे आपण वापस गेलेले रिटर्न गेलेले 10 वर्ष आणि त्याचं वय त्यावेळेस होतं 5 वर्ष. त्याची आपल्याला बेरीज करावी लागेल. तर आजपासून 5 वर्षानंतर त्याचे वय किती असेल, तर त्याचं वय आज किती आहे, 15 आहे. नंतर आपल्याला थोडं पुढं पण जायचं सांगितले. तर 15 अधिक आपल्याला काय करावं लागेल, 5 करावं लागेल आणि हे जर केलं तर आपलं येईल 20, जे की 20 हे उत्तर आपल्याला ऑप्शन 2मध्ये पाहायला मिळतं. म्हणजे ऑप्शन 2 20 त्याचं करेक्ट उत्तर होय. आता एक बाब लक्षात घ्या, पाठीमागं जायचं म्हणजेच ते मागील वय आपल्याला काय करावं लागतं, गणना करावं लागते आणि पुढे नंतर त्याचं वय किती होईल असं जर विचारलं तर त्यामध्ये आपल्याला अधिक करावं लागतं.
यानुसार आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. ऑप्शन 2 20 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विसंगत घटक ओळखा. एक परत आपल्याला फाइंड ऑड मॅन आउट दिलेला आहे. त्यामध्ये आहे पेन्सिल, त्यानंतर पेन, पेन्सिल, खडू आणि रबर, ज्याला आपण खोडरबर असं म्हणतो. तर पेनचं काम लिहिण्याचं आहे, पेन्सिलचं काम पण लिहिण्याचं आहे, खडूचं काम पण लिहिण्याचं आहे, ते फळ्यावर लिहितो. तर याप्रमाणे रबर हा शब्द जो आहे तो वेगळा आपल्याला असलेला पाहायला मिळतो, कारण रबरचं काम लिहिण्याचं नाही, ते काम आहे इरेज करण्याचं किंवा पुसण्याचं काम. तर डस्टर आणि रबर सारखं काम करतील, परंतु आपल्याला इथं दिलेले 3 घटक लिहायचे घटक आहेत, ते म्हणजेच काय, पेन, पेन्सिल, खडू. तर रबर हे त्याचा विरोधाभासात्मक घटक आहे. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, समीर म्हणाला तो मुलगा माझ्या वडिलांच्या एकुलते एक मुलाचा मुलगा आहे, तर समीरचे त्या मुलाशी नाते काय. समीर काय म्हटला, समोरचा जो मुलगा आहे त्यासाठी पण आपण बी गृहीत धरू. तर तो जो मुलगा आहे तो माझ्या वडिलांचा, म्हणजे समीरच्या वडिलांचा, समीरचे फादर यांच्या एकुलत्या एक मुलाचा, फादरला एकुलता एक मुलगा म्हणजे मग तो झाला परत समीर. तर त्याच्या फादरच्या मुलाच्या मुलगा आहे, म्हणजे तो पण काय होईल, मग समीरचा मुलगा होईल, म्हणजे सन होईल. तर समीरचा सन म्हणजेच काय, तर सन म्हणजे मुलगा, म्हणजेच त्याचे ते कोण होतील, तर ते होतील फादर. म्हणजेच समीरसुद्धा त्या मुलाचा कोण होईल, फादर होईल, तर वडील होईल. ही बाब आपण याप्रमाणे सॉल्व करायची आहे. तर आपल्याला समीर जो आहे, समीरच्या जागी आपण स्वतःला मानायचं आहे. त्या समीरचे वडील म्हणजे ते आपलेही वडील, त्या वडिलांचा तो काय आहे, मुलाचा मुलगा आहे, त्याचा मुलगा होईल समीर, आणि मुलाचा मुलगा म्हणजे मग समीरचा मुलगा. याप्रमाणे आपल्याला समीर हा त्या मुलाचा वडील म्हणजेच फादर झालेला पाहायला मिळेल. तर फादर म्हणजेच वडील इथे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न जो की कुठली पूर्वसूचना न देता आपलं CET सेल कंटिन्यू, त्याला प्रश्न क्रमांक 41 देतं, जे की जनरल नॉलेज या घटकातून असतो. तर 41 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात जिथे वस्त्रोद्योग चालतो. तर ऑप्शन 3 इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर होय. पुढचा प्रश्न, शिक्षण दिन भारतात कोणाच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. प्रश्न व्यवस्थित वाचणं क्रम पाहत आहे, गरजेचं आहे. तर इथं शिक्षक दिन दिलं नाही, शिक्षण दिन आहे हे लक्षात घ्या. आणि शिक्षण दिन म्हणजे आहे एज्युकेशन डे. तर हा एज्युकेशन डे आहे. एज्युकेशन डे जो आहे तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावे तो येणार नाही, ही बाब लक्षात घ्या. त्याला आपण शिक्षक दिन म्हणतो. शिक्षक दिन वेगळा, शिक्षक दिन म्हणजेच काय, तर टीचर्स डे वेगळा आहे, आणि शिक्षण दिन, एज्युकेशन दिन वेगळा आहे. तर पाहूया एज्युकेशन दिन आपल्याला काय सांगतो. तर याचे पर्याय जे आहेत, डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली हे नाही आहे, त्यानंतर मौलाना अबुल कलाम, त्यानंतर महात्मा गांधी आणि सावित्रीबाई फुले. तर ऑप्शन 2 मौलाना अबुल कलाम आपलं करेक्ट उत्तर, जो की शिक्षण दिन यांच्या जन्मदिना दिवशी म्हणजेच मौलाना अबुल कलाम यांचा जन्मदिन हा शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मनाचे श्लोक ही रचना कोणाची आहे. तर मनाचे श्लोक हे लिहिले आहेत संत रामदास यांनी. ऑप्शन 3 संत रामदास करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वर्ष 2026चा म्हणजे चालू वर्षाचा अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या संघाने जिंकला आहे. तर अंडर 19 क्रिकेट जो वर्ल्ड कप आहे तो भारत म्हणजेच भारताच्या टीमने जिंकला आहे, भारत देशाने जिंकला आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण. ऑप्शन 1 मुकेश अंबानी, 2 अनिल अंबानी, 3 अजीज प्रेमजी आणि 4 राहुल बजाज. ऑप्शन 1 जो आहे मुकेश अंबानी आपलं करेक्ट उत्तर होय. तर आशिया खंडातील ते आजतागायत श्रीमंत असलेले व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या क्रिकेट संघाने वुमन प्रीमियर लीग 2026 म्हणजेच यावर्षीचं वुमन प्रीमियर लीग कुणी जिंकलेलं आहे. तर जसं IPL आहे त्याप्रमाणे महिला क्रिकेटसुद्धा आपल्याला प्रीमियर लीगमध्ये भारतामध्ये सुरू झालेलं पाहायला मिळतं. तर ज्याला आपण WPL असं म्हणत असतो, ते कुणी जिंकलं किंवा त्याचा किताब कुणी जिंकला असा हा प्रश्न. ऑप्शन 1 रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, हैदराबाद सनरायझर्स. तर ऑप्शन 1 जे आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आपलं करेक्ट उत्तर होय, जे की महिला संघाने वुमेन प्रीमियर लीग 2026 जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण.
तर महाराष्ट्रातल्या कोणत्या व्यक्तीस सर्वप्रथम भारतरत्न देण्यात आला हा प्रश्न आहे. तर इथं लक्षात घ्या, तीनही जे म्हणजे चारही जे व्यक्ती आहेत त्यांना भारतरत्न मिळालेला आहे, परंतु सर्वात अगोदर कोणाला मिळाला असा हा प्रश्न. तर हे दोन जे भारतरत्न आहेत ते रिसेंट मिळालेले असे आपण म्हणूया मागील दशकामध्ये. तर आपल्याला दोन जे उत्तर आहेत ते आपल्याला त्यामध्ये टफ आहे ही बाब लक्षात घ्या. तर BEd CETमध्ये सर्व प्रश्नांच्या उत्तरामध्ये हेच घटक आपल्याला लक्षात येतील. दोन उत्तर जे असतात ते डायरेक्ट कमी होऊन जातात, म्हणजे पर्याय उडून जातात असं आपण त्याला म्हणूया. तर दोनच पर्यायामध्ये सहसा टक्कर असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. महर्षी धोंडो केशव कर्वे महिला शिक्षणाबद्दल तसेच समाजरूढीबद्दल त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर ऑप्शन 1 महर्षी धोंडो केशव कर्वे यांना सर्वप्रथम भारतरत्न मिळाला. तर ते व्यक्ती होते महाराष्ट्रीयन व्यक्ती, म्हणजे महाराष्ट्रातील भारतरत्न मिळालेले ते पहिले व्यक्ती होते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिरांचे शहर म्हणजेच रेसलर्स सिटी असं आपण त्याला म्हणू महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहराला म्हटले जाते? तर लाल मातीचा जिल्हा, गुळाच्या बाजारपेठीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा, तसेच कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजेच कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा कोल्हापूर हा जो जिल्हा आहे तो कुस्तीगिरांचं शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. तर सोलापूर जो जिल्हा आहे तो चादरींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच सोलापूरला आपण रेन शॅडो एरिया असंही म्हणतो, म्हणजे सर्वाधिक कमी पाऊस, तर सर्वाधिक कमी म्हणजे सर्वात कमी म्हणूया आपण त्याला. तर एकदम कमी पाऊस पडणारा जिल्हा, पर्जन्य छायेचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्हा आपल्या परिचयाचा आहे. तर ऑप्शन 3 आपल्या इथं कुस्तीगिरांचा शहर जे आहे कोल्हापूर हे होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? आपल्या BEd CETसाठी नेहमी विचारला जाणारा हा प्रश्न आहे. तर ऑप्शन 3 जे आहे माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे आणि ते नेपाळ या राष्ट्रामध्ये असलेलं पाहायला मिळतं. तर नेपाळमध्ये असणारं, हिमालयामध्ये असणारे हे सर्वात उंच शिखर. त्यानंतर K2 हे जे शिखर आहे तर जगातील हे 2 नंबरचं उंच शिखर आहे, जे की आपल्याला भारतामध्ये असलेलं पाहायला मिळतं. ही बाब आपण लक्षात ठेवा. त्यानंतर कांचनगंगासुद्धा, अण्णामुडी हे त्या पर्वतरांगेतील उंच शिखरे होय. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची म्हणजेच RBI याचे मुख्यालय ज्याला आपण हेडक्वार्टर असं म्हणत असतो ते कोठे आहे? तर ते आहे ऑप्शन 3 मुंबई ह्या भारताच्या आर्थिक राजधानीमध्ये, म्हणजेच ऑप्शन 3 मुंबई करेक्ट उत्तर होय RBIचं हेडक्वार्टर. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रकाशाची तीव्रता म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ लाईट आपल्याला जर मोजायची असेल तर त्याचं एकक काय आहे, युनिट काय आहे? तर वॅट जे की शक्ती मोजण्यासाठी वापरलं जातं, न्यूटन बल मोजण्यासाठी वापरतो आपण, त्यानंतर पास्कल दाब मोजण्यासाठी, तर कॅन्डेला हे जे एकक आहे, युनिट आहे, तर ते आपण कशासाठी वापरत असतो? प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतो. ऑप्शन 2 कॅन्डेला आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला चित्रपट कोणी तयार केला? तर उत्तर नक्कीच आपल्या लक्षात आलं असेल. तर ते आहे ऑप्शन 2 ज्याला आपण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असं म्हणतो, म्हणजेच दादासाहेब फाळके आपलं करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. ज्यांनी सर्वप्रथम भारतीय चित्रपट बनवला, राजा हरिश्चंद्र. त्यानंतर पुढचा प्रश्न, माझे सत्याचे प्रयोग ज्याला आपण इंग्रजीमध्ये माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ असं म्हणतो, हे कोणाची ऑटोबायोग्राफी आहे म्हणजेच आत्मचरित्र आहे. तर ऑप्शन 2 महात्मा गांधी यांचं ते आत्मचरित्र होय, माझे सत्याचे प्रयोग. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे, म्हणजेच विच इज लार्जेस्ट कंट्री इन इंडिया अकॉर्डिंग टू एरिया असा हा प्रश्न. तर ऑप्शन 3 रशिया आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाच्या साहित्य कृतीसाठी दिला जाणारा साहित्यभूषण पुरस्कार 2026 म्हणजेच करंट पुरस्कार विचारण्यात आलेला आहे, तो कोणाला प्रदान करण्यात आला, देण्यात आला? तर ऑप्शन 2 भालचंद्र नेमाडे कोसला या कृतीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शरीरात रक्ताभिसरणाचे कार्य कोणत्या अवयवामार्फत पूर्ण केले जाते, चालवले जाते, चालते? तर रक्ताभिसरण हे करणारा अवयव कोणता असा हा प्रश्न. तर फुफ्फुस याचं काम जे आहे तर ते असतं श्वास घेणं म्हणजेच ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडणं. यकृत ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, तर यकृत
डिटॉक्सिफिकेशनमध्ये आपल्याला काम करत असतं. त्यानंतर यकृतामध्ये आपल्याला बाईल ज्यूस नावाचा एक घटक तयार झालेला पाहायला भेटतो, जो की आपल्या शरीरामध्ये अन्न पचनसंस्था जी आहे त्यामध्ये कार्यरत असणारा एक महत्त्वाचा घटक पाहायला मिळतो. त्यानंतर हृदय, तर हृदय आपल्या परिचयाचं आहे. तर रक्ताभिसरण करण्याचं काम हृदयाकडे आपल्या अवयवाला दिलेलं आहे. तर हृदय हे काम करत असतं. आपलं हृदय जे आहे, मानवी हृदय 4 कप्प्यांचे असते. यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारला जातो. हृदय जे असतं ते धडधडत असतं, म्हणजे त्याचे हृदयाचे जे ठोके आहेत दर मिनिटाला 72 ठोके होत असतात. ही बाब आपण लक्षात घ्या. साधारणपणे ते 72 असतात, म्हणजे ॲव्हरेजली 72 असतात. तर ऑप्शन 3 हृदय आपलं करेक्ट उत्तर आहे. मेंदू जो की आपल्या पूर्ण शरीराला चालवत असतो, म्हणजे मानवी शरीर नियंत्रित करणारा अवयव कोणता असा जर प्रश्न आला तर तो आहे मेंदू. तर ऑप्शन 3 हृदय करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला म्हणत असतो WHO याच्या निर्देशानंतर साजरा केलेला जागतिक आरोग्य दिन कधी असतो असा हा प्रश्न होय. तर ऑप्शन 4 7 एप्रिल आपलं करेक्ट उत्तर आहे. 5 जून हा आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून, तर 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन म्हणून आपण साजरा करत असतो. तर ऑप्शन 4 7 एप्रिल करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर रवींद्रनाथ टागोर यांना त्यांची जी कृती आहे, ज्याला आपण कलाकृती म्हणूया, म्हणजेच गीतांजली, यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला. सर्वप्रथम पुरस्कार मिळवणारे ते आपल्याला व्यक्तिमत्व पाहता येतं. त्यानंतर हरगोविंद सिंग खुराना यांना आपल्याला जेनेटिक्स जो विषय आहे, ज्याला आपण जनुकीय शास्त्र म्हणतो, त्यामध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला. जीनच्या संदर्भात त्यांनी जे संशोधन केलं त्याबद्दल पुरस्कार मिळाला. 1979 साली मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल मिळाला. तर CV रमन यांना आपल्याला त्यांचा जो एक्सपेरिमेंट आहे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट यासाठी पुरस्कार मिळालेला पाहायला मिळतो. पण सर्वप्रथम 1913ला जो मिळाला तो रवींद्रनाथ टागोरांना मिळाला. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात? आताच आपण पाहिलेला चादरींचा जिल्हा, पर्जन्य छायेचा जिल्हा, तर सर्वाधिक ज्वारी तयार करणारा सुद्धा जिल्हा म्हणजे सोलापूर आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं ठणकावून सांगणारे श्री सुभाषचंद्र बोस आपलं करेक्ट उत्तर होय. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर विच इज लार्जेस्ट स्टेट इन इंडिया अकॉर्डिंग टू एरिया असा हा प्रश्न. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात विस्तारलेलं राज्य कोणतं असाही हा प्रश्न, तर ते आहे आपलं राजस्थान. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. त्यानंतर उत्तर प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आपल्याला लागलेला पाहायला मिळतो, तर 3 नंबरचा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवली पाहिजे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच स्टार रेटिंग देऊन आमचा उत्साह वाढवा. ओझोनचे रासायनिक सूत्र काय आहे? व्हॉट इज केमिकल फॉर्म्युला फॉर द ओझोन असा हा प्रश्न. तर ऑक्सिजन जो आहे आपल्याला प्राणवायू म्हणून परिचयाचा आहे, तर कोणत्या वायूस प्राणवायू म्हणतात असाही प्रश्न आपल्याला CETने विचारलेला आहे, बीएड CETमध्ये. त्यानंतर ऑक्सिजन जो आहे तर त्याचं सूत्र जे आहे ते फक्त O असतं. O2 जो आहे तो ऑक्सिजनचा मॉलिक्यूल असतो, म्हणजे रेणू असतो. त्यानंतर 3 O म्हणजेच एक O2 आणि एक O असा जर एकत्र आला तर तो होईल O3, आणि O3 म्हणजेच ओझोन. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर आपण जो इथं एक महिरपी कंसामध्ये O लिहिलेला पाहायला मिळतो, याला एक दुसरं नाव आहे, त्याला आपण म्हणत असतो नेसेंट ऑक्सिजन. तर हा नेसेंट ऑक्सिजन आहे. नेसेंट ऑक्सिजन म्हणजे जसं आपण न्यूबॉर्न जसं म्हणतो, नुकताच जन्मलेलं बाळ, तसंच नुकताच जन्मलेलं जर ऑक्सिजन असेल तर त्याला आपण नेसेंट ऑक्सिजन म्हणतो. आणि नेसेंट ऑक्सिजन आपल्याला नेहमी महिरपी कंसामध्ये लिहावा लागतो. म्हणजे नेसेंट ऑक्सिजन आपल्या इथं उत्तर नाही, परंतु आपल्या इथं जे उत्तर आहे ते आहे O3, ते म्हणजेच ऑप्शन 3. त्यालाच आपण ओझोन नावाने ओळखतो. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन 3 उलर हे सरोवर जे आहे तर ते गोड्या पाण्याचं सरोवर आहे. आणि चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर, हे आपण लक्षात ठेवावं. त्यानंतर भारताच्या राष्ट्रध्वजातील जो रंग आहे केशरी रंग, जो की 1 नंबरचा पट्टा आहे, सर्वाधिक वरचा पट्टा असलेला आपल्याला पाहायला मिळतो केशरी रंगाचा. तर ते कशाचं प्रतीक आहे असा हा प्रश्न. ते शांततेचं प्रतीक आहे. तर मध्यभागी असणारा जो पट्टा आहे पांढरा, तो शांततेचं प्रतीक होय.
म्हणजेच आपलं केशरी हे जे आहे हे उत्तर नाही आहे. केशरीचं शांतता उत्तर नाही आहे. समृद्धी, सुजलम, सफलम म्हणजेच हिरवा जो पट्टा आहे 3 नंबरचा पट्टा किंवा सर्वाधिक खालचा जो पट्टा आहे तो हिरव्या रंगाचा आहे, तो समृद्धी दर्शवतो. तर त्याग आणि शौर्य याचं प्रतीक म्हणजेच केशरी रंग. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म कोठे झाला असा हा प्रश्न. तर ऑप्शन 3 महू या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झालेला पाहायला मिळतो. तर इथं दुसरे जे 2 ऑप्शन आहेत तर मुंबई आणि नागपूर हेही आपल्याला उत्तर वाटू शकतं, परंतु लक्षात ठेवा ऑप्शन 3 महू मध्य प्रदेश करेक्ट उत्तर होय. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला आपण परिवलन असं म्हणतो. परिवलन म्हणजेच काय? स्वतःच्या अक्षाभोवती पृथ्वीचं फिरणं. आणि परिभ्रमण जे आहे तर स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी काय करत असते तर ती सूर्याभोवतीसुद्धा फिरते. आणि सूर्याभोवती फिरण्याची तिची गती आहे तिला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो रिव्होल्यूशन. तर रिव्होल्यूशनचा पिरियड जो आहे तो वेगळा आहे. आणि जे परिवलन आहे तर त्याचा पिरियड जो आहे त्याला आपण तो काय आहे तर त्याला आपण रोटेशन असं म्हणत असतो. तर रोटेशन जे आहे ते स्वतःभोवती आहे, त्याला 24 तास लागतील. स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी रिव्होल्यूशन करत असते तर त्याला 24 तास लागत नाहीत, त्याला लागतील 365 दिवस आणि काही तास. त्यानंतर ते 365 दिवस आणि काही जे तास आहेत 4 तास, तर त्याचे आपल्याला 366 दिवस झालेले पाहायला मिळतील. तर ज्या वर्षी पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यासाठी सूर्याला 366 दिवस लागतील तर त्या वर्षाला आपण म्हणत असतो लीप इयर. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा. तर लीप इयर 366 दिवसांचे असते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारा घटक कोणता? म्हणजे असं कोणता घटक आहे आपल्या रक्तामध्ये जो आपला ब्लड शुगर मेंटेन ठेवतो, कंटिन्यू ठेवतो? तर तो आहे ऑप्शन 1 इन्शुलिन घटक. तसेच आपल्या परिचयाचा जो घटक आहे हिमोग्लोबिन, ज्याला आपण HB असं म्हणत असतो. त्यानंतर लोह जे की आयरन आहे. त्यानंतर कॅल्शियम हा घटकसुद्धा आपल्याला शरीरात आवश्यक आहे. आपल्याला 18 मिनरल्स लागतात, त्यापैकी हे घटक होय. तर इन्शुलिन आपला साखरेचं प्रमाण काय करत असतं नियंत्रित ठेवतं. हे जर प्रमाण बिघडलं, इन्शुलिन कमी जास्त जर तयार झालं, त्याप्रमाणे आपल्याला साखर शरीरात कमी होणे किंवा जास्त होणे पाहायला मिळते. 2 प्रकारचे डायबिटीज आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये डायबिटीज मॅलिटस व डायबिटीज इन्सिपिडस, ज्याला आपण लो शुगर आणि हाय शुगर असं म्हणत असतो, ते मेंटेन कोण करतं? तर ऑप्शन 1 इन्शुलिन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या विभागाला मराठवाडा असे म्हणतात? तर ऑप्शन जो 3 आहे छत्रपती संभाजीनगर विभाग, याला आपण मराठवाडा विभाग म्हणून ओळखतो. पुढचा प्रश्न, भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत? म्हणजेच हु इज द करंट प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा हा प्रश्न. तर श्रीमती द्रौपदी मुर्मू आपलं करेक्ट उत्तर होय. त्या भारताच्या सध्याच्या कार्यरत असणाऱ्या राष्ट्रपती होय. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आणि नियमाप्रमाणे हा आपला GK या घटकातील शेवटचा प्रश्न म्हणजे 70 क्रमांकाचा प्रश्न. संत ज्ञानेश्वरांनी त्यांचा जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी हा कोणत्या ठिकाणी लिहिला असा हा प्रश्न. तर ऑप्शन 3 नेवासे आपलं करेक्ट उत्तर होय. प्रश्न क्रमांक 71 जो की अनासायस आपल्या पुढच्या घटकातील आहे, ज्याला आपण शेवटचा घटक म्हणजेच शिक्षक अभिवृत्ती असं म्हणतो. त्यातील हा पहिला प्रश्न, शिक्षकाचा समाजातील दर्जा कशावर अवलंबून असतो? तर 1 त्याच्या पगारावरती. आपल्याला मोस्ट करेक्ट आन्सर निवडायचे आहेत आणि मोस्ट पॉझिटिव्ह आन्सर निवडायचे आहेत. ही बाब या अनुषंगाने आपण करेक्ट लक्षात ठेवा. त्याच्या चारित्र्यावर आणि कार्यावर, त्याच्या राजकीय संबंधावर आणि त्याच्या श्रीमंतीवर. तर ऑप्शन जो 2 आहे तो आपला ॲप्रोप्रिएट करेक्ट आन्सर होय. तर शिक्षक चारित्र्य संपन्न असावा आणि त्यानंतर त्याला जे कार्य दिलेलं आहे ते कार्य म्हणजेच एकच आहे अध्यापन. अध्यापनात तो चांगला असावा. या 2च गोष्टी त्याला निर्भर करतील की तो काय आहे, एक चांगला शिक्षक आहे किंवा त्याचा दर्जा निर्धारित करतील. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शाळेत राष्ट्रीय सण जसे की स्वातंत्र्य दिन ज्याला आपण इंडिपेंडन्स डे म्हणतो म्हणजेच 15 ऑगस्ट, प्रजासत्ताक दिन ज्याला आपण रिपब्लिक डे म्हणतो म्हणजेच 26 जानेवारी, अशा प्रकारचे दिन म्हणजेच इत्यादी दिन साजरे करायला पाहिजेत. तर ते का साजरे करावेत
आपल्याला त्याचं कारण काय करावं लागेल, आपल्या पर्यायातून शोधावं लागेल. एक, सुट्टी मिळवण्यासाठी नाही. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि एकात्मता म्हणजेच नॅशनल पेट्रोइझम आणि इक्विटी आपल्याला जनरेट करायची आहे, वाढवायची आहे. यासाठी फक्त झेंडा फडकवण्यासाठी आणि भाषणे देण्यासाठी तर नाहीच नाही. ऑप्शन 2, विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला राष्ट्रप्रेम जागृत करणं गरजेचं आहे. त्यानंतर एकात्मता वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला या राष्ट्रीय सणांची, राष्ट्रीय दिनांची गरज आहे आणि हे साजरे करण्यामागचा मुख्य उद्देश राष्ट्रप्रेम जागृत करणे आणि एकात्मता वाढवणे हे होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. विद्यार्थी मित्रो, आपण सध्या जरी शिक्षक नसलं तर BEd CET देताना आपल्याला एक चांगला शिक्षक या नात्यानेच आपल्याला सर्वांगीण बाबीचा विचार करावा लागेल आणि आपलं ॲक्युरेट आन्सर आपल्याला शोधावं लागेल, जे की सगळ्यात जास्त धनात्मक म्हणजे पॉझिटिव्ह आन्सर असेल ते आपलं उत्तर असते. पुढचा प्रश्न, जर एखादा विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेला असेल तर तुम्ही या नात्याने, त्या शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? तर आपल्या शिक्षकाची भूमिका काय असेल? एखादा विद्यार्थी कुठल्या तरी व्यसनाधीन झालेला आहे, आपण काय करायला पाहिजे? आपली ॲक्शन आपली काय असायला पाहिजे? असा हा प्रश्न. त्याला शाळेतून काढून टाकाल, चुकीची गोष्ट, त्याला शिक्षा कराल, त्यामुळे त्याच्या मनामध्ये आडी निर्माण होऊ शकते, तोही चुकीचा पर्याय. त्याचे समुपदेशन, ज्याला आपण काउन्सिलिंग करणे म्हणतो, करून त्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न कराल, बाहेर काढाल आणि त्याची सर्वांसमोर टिंगल-टवाळी उडवाल, हे अतिशय चुकीचं आहे. शिक्षकाला न शोभणारं वर्तन आहे. ऑप्शन 3 ॲप्रोप्रिएट करेक्ट आन्सर होय. त्याचं आपल्याला समुपदेशन करावे लागेल, त्याला शिस्तपालन म्हणजेच सामान्य माणसं जे आहेत ते कशाप्रकारे व्यवस्थित शिस्तीत राहतात, कुठलंही व्यसन न करणे या संदर्भात त्याला आपल्याला समुपदेशन करावं लागेल, काउन्सिलिंग करावे लागेल आणि त्याचं मन परिवर्तन करून तो नक्कीच त्या व्यसनापासून दूर जाईल. म्हणजेच काउन्सिलिंगने आपण त्याचं हे व्यसन सोडू शकतो. ऑप्शन 3 हा विषय शिक्षकाला जो आहे तो हँडल करताच आला पाहिजे. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वर्गात अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन चर्चा करणे योग्य आहे का? तर आपल्याला कधीकधी चर्चा आपली वर्गामध्ये वाढत जात असते, त्यामुळे आपला अध्यापनाचा वेळ खर्च होतो. परंतु इथं प्रश्न कसा विचारलेला आहे, वर्गात अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर चर्चा करणे योग्य आहे का नाही, पर्यायातून आपल्याला शोधायचं आहे. तर मुळीच नाही. चर्चा बऱ्याच वेळेस गरजेची असते, उपयुक्त असते. नेहमीच चर्चा करावी, नेहमी करता येणार नाही. चर्चा पद्धती ही एक वेगळी अध्यापन पद्धती आहे. फक्त वेळ घालवण्यासाठी ती चांगली आहे किंवा करावी असा हा ऑप्शन तोही चुकीचा आहे. तर ऑप्शन 2 काय सांगतो आपल्याला, तर चर्चा करणे ही जी पद्धत आहे ती योग्य आहे का? तर चर्चा पद्धती ही एक चांगली पद्धती आहेच. जर ती चर्चा विषयाशी संबंधित असेल आणि त्यामुळे जर विद्यार्थ्यांचं काय होत असेल, ज्ञानवर्धन होत असेल, ज्ञान वाढत असेल, तर नक्कीच आपल्या चर्चा ही फलश्रुती देणारी आहे. ऑप्शन 2 आपल्याला करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शालेय स्तरावर ग्रंथालयाचा म्हणजेच लायब्ररी याचा वापर असावा का? तर कसा असावा? फक्त पुस्तक ठेवण्यासाठी, विद्यार्थ्यांना आवडतर वाचनाची गोडी लावण्यासाठी, मधल्या सुट्टीत जेवण करण्यासाठी आणि शांत बसण्यासाठी. तर ऑप्शन 2 विद्यार्थ्यांना आवडतर वाचनाची आवड लागावी यासाठी ग्रंथालयात वेगवेगळे पुस्तके असावेत, जेणेकरून विद्यार्थी वाचनाकडे आकृष्ट होतील आणि त्यांची वाचनाची आवड वृद्धिंगत होईल, वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. शिक्षकाने अध्यापनातील स्वतःच्या चुका मान्य कराव्यात का? आपलं जर शिकवताना काही जर चुकलं किंवा बोलताना जर चुकलं तर ते आपण मान्य करायला पाहिजे का? नाही, यासारखा आपल्याला प्रश्न विचारला आहे. ॲक्युरेट उत्तर आपल्याला शोधणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. तर नाही, यामुळे त्याची प्रतिष्ठा कमी होईल, ही न्यूनगंड आहे. त्यानंतर कधीच करू नयेत, तर कधी कधी ते करणं गरजेचं आहे. म्हणजे ॲक्युरेट वेळी ज्यावेळेस आपली चूक झाली त्यावेळेस ते करणंच गरजेचं आहे. तर हे सुद्धा पर्याय आपल्या कामाचा नाही आहे. फक्त मुख्याध्यापकासमोर मान्य कराव्यात, इतर शिक्षकासमोर, विद्यार्थ्यासमोर करू नयेत असा याचा अर्थ होतो. तो सुद्धा पर्याय आपल्याला कुचकामी आहे, बिनाकामी आहे. ऑप्शन 4 हो, यामुळे विद्यार्थ्यामध्ये प्रामाणिकपणाचा संदेश जातो. म्हणजेच बोली तैसा चाले त्याची वंदावी पावले, याप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. काम करणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. तर शिक्षक जर ॲक्युरेट बोलत असेल, तो चुकल्यानंतर जर सॉरी म्हणत असेल, तर विद्यार्थ्यामध्ये एक चांगला संदेश जाईल आणि हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, RTचे पूर्ण रूप काय आहे? व्हॉट इज फुल फॉर्म फॉर RTE असा हा प्रश्न. तर राईट टू एज्युकेशन आपल्याला याचा फुल फॉर्म असलेला माहीत आहे. तर रिअल टाईम एज्युकेशन नाही, रेअर टू एज्युकेट हे पण नाही, रँडम टाईम एज्युकेशन सिस्टीम किंवा एज्युकेशन ते पण नाही. तर राईट टू एज्युकेशन म्हणजेच शिक्षणाचा तो अधिकार आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न,
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय कोणासाठी सुरू करण्यात आले आहेत? तर ग्रामीण आणि मागास भागातील मुलींच्या शिक्षणासाठी यांची उभारणी करण्यात आली, जे की एक प्रकारचे निवासी विद्यालय आहेत, म्हणजेच रेसिडेन्शियल स्कूल्स आपण ज्याला म्हणत असतो. त्यापैकी असणारे इतर जे आहेत, ज्याला आपण केंद्रीय शाळा आपल्याला अशा प्रकारच्या असलेल्या पाहायला मिळतात, अनाथ शाळा आपल्याला पाहायला मिळतात, त्यानंतर नवोदय विद्यालय पाहायला मिळतात, जे की रेसिडेन्शियल आहेत. राहण्याची तिथेच व्यवस्था विद्यार्थ्यांना असते. त्यापैकीच एक उपक्रम भारत सरकारचा म्हणजेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. तर हे ऑप्शन 1 ग्रामीण आणि मागास भागातील मुलींच्या शिक्षणासाठी आपल्याला सुरू केलेले पाहायला मिळतात. तर श्रीमंत मुलींसाठी त्याचा ऑप्शन आपल्याला इथे दिलेला आहे, शिक्षकांच्या प्रशिक्षण देण्यासाठी. तर त्यासाठी डाएट असतं, तर हे सुद्धा नाही. आणि खेळाडूंसाठी राखीव असा याचा अर्थ होतो, तर ते सुद्धा नाही. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शाळेत मिड डे जे मील असतं, ज्याला आपण मध्यान्ह भोजन योजना असे म्हणत असतो, याचं प्रमुख उद्देश काय आहे? तर त्याचं गोल काय आहे असा हा प्रश्न. अन्नाची नासडी थांबवणे नाही, शिक्षकांना दुपारी जेवण देणे नाही, हॉटेल व्यवसायाला मदत करणे सुद्धा नाही. तर विद्यार्थ्यांची जी पटसंख्या आहे, उपस्थिती आहे, ही आपल्याला वाढवण्यासाठी हा त्याचा एक उद्देश ठेवण्यात आला होता. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खडूफळा मोहीम आपल्या शासनाने राबवलेली ही एक मोहीम आपल्याला पाहायला मिळते. तर कशाशी संबंधित आहे? काळा फळा पुसणे नाही, प्राथमिक शाळांना किमान भौतिक सुविधा पुरवणे, फक्त खडू वाटणे आणि चित्रकला स्पर्धा घेणे नाही. तर ऑप्शन 2, तर शाळांच्या ज्या भौतिक गरजा आहेत त्या सुविधा पुरवणे, प्राथमिक सुविधा सर्व शाळांना या घटकांतर्गत पुरवण्यात आल्या. जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत आपल्या, तर त्याची जी नूतनीकरण करण्यात आले, इमारतींना एक विशिष्ट आकार देण्यात आला, षटकोनी आकाराच्या आपल्याला बिल्डिंग्स पाहायला मिळतात, त्या देण्यात आल्या. तर हे जे घडलं आहे, तर पूर्ण एकाच बाबीमुळे घडलं आहे, ते म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. तर शाळेला चांगली इमारत, शाळेचा स्वच्छ परिसर आणि ज्या सुविधा आहेत, भौतिक सुविधा, याचा समावेश होतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण नो डिटेन्शन पॉलिसी कोणत्या कायद्याअंतर्गत आपल्याला पाहायला मिळते? तर बालविवाह कायदा नक्कीच नाही. त्यानंतर RTI 2009, ग्राहक संरक्षण कायदा आणि पोलीस कायदा. तर ऑप्शन 2 जे आहे RTI 2009, जे की 2010पासून ॲक्टिवेट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपलं करेक्ट उत्तर होय. ज्या RTIचा आपण आत्ताच फुल फॉर्म पाहिला, तोच हा RTI कायदा आहे, त्याला आपण राईट टू एज्युकेशन म्हणतो. ही बाबसुद्धा या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, अध्यापनात संगणकाचा, ज्याला आपण ICT असं म्हणत असतो, म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, याचा वापर केल्यामुळे काय परिणाम झालेला दिसून येतो? म्हणजेच ICT आपल्याला कसं उपयुक्त आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. शिक्षक ह्यामुळे आळशी होतात, शिक्षकाचं काम सोपं होतं, पण ते आळशी होण्याचं कोणतंही कारण नाही आहे. त्यानंतर अध्यापन अधिक प्रभावी आणि रंजक होतं, ते मुलांना आवडतं. आणि त्यानंतर विद्यार्थ्याचे यामुळे नुकसान होते, त्यामुळे फक्त वेळ वाया जातो. तर ऑप्शन 2 जो आहे, अध्यापन अधिक प्रभावी होते आणि रंजक होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना ICT याद्वारे केलेले जे अध्यापन आहे, शिकवणं आहे, ते आवडतं. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शालेय स्तरावर म्हणजेच स्कूल लेवलला शालेय स्तरावर लर्निंगचा सर्वात मोठा फायदा कोणता आहे? तर मुले शाळेत येत नाहीत, तर मुलांच्या शाळेत यामुळे येणं वाढेल. पुस्तक वाचायची गरज नाही असं नाही आहे, परंतु आपल्याला लर्निंग जे आहे ते वाचण्यास मदत करतं. तसेच आपल्याला लाखो पुस्तके इंटरनेटवरती पाहायला मिळतात, म्हणजे वाचनाची आवड ह्यालासुद्धा आपल्याला लर्निंग उपयुक्त ठरतं. फीस कमी लागते, तर विद्यार्थी आपल्या वेगाने आणि सोयीनुसार शिकू शकतात. एखादा घटक त्याला जर समजलाच नाही, तर तो वारंवार तोच घटक पाहू शकतात, म्हणजे सोयीनुसार शिकण्याची सुविधा आपल्याला लर्निंग देत असतं. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असेल नक्कीच लाईक करा, तसेच स्टार रेटिंग द्यायला बिलकुल विसरू नका. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मुलांना पर्यावरणाचे महत्त्व कसे पटवून द्याल? तर 1 त्यांना निबंध लिहायला सांगून, 2 स्वतः वृक्षारोपण करून आणि निसर्ग सहली आयोजित करून, 3 पर्यावरणावरती ओरडून आणि काही न करता. तर ऑप्शन 2 आपल्याला कृतीयुक्त शिक्षण या अंतर्गत, तसेच आपण ज्या बाबी करत असतो तेच विद्यार्थी फॉलो करत असतात. आपण जर वृक्षारोपण केलं तर विद्यार्थ्यांनाही त्याचा फॉलो करण्यास आवडेल आणि ते त्याप्रमाणे करतील. म्हणजे स्वतः वृक्षारोपण करून आणि निसर्ग सहली आयोजित करून आपल्याला पर्यावरणाचं महत्त्व चांगल्या प्रकारे पटवून देता येईल. निबंधाद्वारे सुद्धा ते पटवून देता येईल, परंतु नेहमी निबंध लिहायला सांगणे किंवा या बाबीपेक्षा आपल्याला
कृतीयुक्त शिक्षणामधून आपल्याला ते नक्कीच जास्त परिणामकारक होईल. पुढचा प्रश्न, शालेय स्तरावर वर्गात होणारा लिंगभेद, ज्याला आपण जेंडर बायस असं म्हणत असतो, टाळण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर लिंगभेद म्हणजेच दोन लिंगामध्ये, वेगवेगळे भिन्न लिंगामध्ये काय करणे, भेद करणे, म्हणजे मुले मुली यांना वेगवेगळं समजणे, ह्या ज्या बाबी आहेत. तर सगळे विद्यार्थी समान असतात, ही बाब आपण लक्षात ठेवा. लिंगभेद तर ही चुकीची बाब आहे. तर याच्यासाठी आपल्याला जो विचारलेला प्रश्न आहे, शालेय स्तरावर आपल्याला लिंगभेद कमी करायचा आहे, मुलामुलींना समान संधी शासन देत असतं, समाज देत असतो. तर त्यानुसार लिंगभेदाबद्दल आपल्याला इथं विचारलेली बाब जी आहे ती पर्यायातून आपण पाहून घेऊ. फक्त मुलांना प्रश्न विचारणे ही गोष्ट चुकीची आहे. मुलींनासुद्धा सगळ्या प्रश्नाची उत्तर येतात. त्यानंतर मुले आणि मुलींना समान जबाबदाऱ्या देणं गरजेचं आहे, संधी देणं गरजेचं आहे. मॉनिटर मुलामुलीपैकी कोणालाही होता येईल. तसेच इतर जे स्टेजचे कार्यक्रम असतील किंवा कुठले खेळ असतील, यातही दोघांचाही सहभाग, म्हणजे मुलींचाही सहभाग, मुलांच्याही टीम बनवणे, मुलींच्याही टीम बनवणे हे क्रमपात आहे. यांना सारखी संधी दिली तर नक्कीच तुम्ही लिंगभेद जो आहे तो कमी करण्यासाठी काय करत आहात, काम करत आहात, मदत करत आहात. तर एक चांगला शिक्षक कधी लिंगभेद करत नाही. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर ठरते. परंतु पर्याय 4 आपल्याला पाहणं गरजेचं असतं. मुलींना नेहमी मागं बसवणे चुकीची बाब, केवळ मुलींशी बोलणे ही पण चुकीची बाब, म्हणजेच ह्या 3 बाबी चुकीच्या आहेत. तर त्यांना समान जबाबदारी, समान संधी, करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकाने विद्यार्थ्याच्या सृजनशीलता, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी असं म्हणत असतो, तर यासाठी आपण कसा वाव द्यावा, म्हणजे यासाठी काय काम करावं, असा हा प्रश्न. त्यांना कडक शिस्त लावून तर यामुळे होत नाही. त्यांना मुक्तपणे नवनिर्मिती आणि विचार करण्यास प्रोत्साहन करून, त्यानंतर पाठांतर करायला सांगून आणि गप्प बसून. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर, ज्यामध्ये आपल्याला नवनिर्मिती या शब्दातच पाहायला मिळतं की निर्मिती म्हणजेच क्रिएटिव्हिटी ही बाब आपण लक्षात ठेवा. तर सृजनशीलतेला वाव देणारा घटक म्हणजे त्याला आपल्याला प्रोत्साहन करणं गरजेचं आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, तुमच्या वर्गात एखादा मुलगा सतत रडत असेल तर आपण काय कराल? तर एखादा मुलगा रडत असेल म्हणजे हा प्रायमरीचा घटक त्यांनी सांगितलेला आहे. लहान मुलगा असेल तो जर रडत असेल, 6वी ते 8वी हे सुद्धा आपले वर्ग जे आहेत ते BEd या अंतर्गत आलेले आपल्याला पाहायला मिळतील. 6वीचे जे मुलं आहेत ते आपल्यासाठी लहानच आहेत, हे लक्षात घ्या. तर एकदम लहान मुलं मात्र आपल्याकडे असणार नाहीत. कोणते मुलं आपल्याकडे असणार नाहीत? तर ते 1 ते 5 हा जो वर्ग गट आहे हे मुलं आपल्याकडे असणार नाहीत. तर आपल्याकडची सर्वात लहान मुलं म्हणजे 6वीचे मुलं, ही बाबसुद्धा आपण लक्षात घ्यावी. 6वी ते 8वी याला अध्यापन करण्याचा आपल्याला चान्स मिळत असतो. तो कोणत्या स्तरावर? तर पूर्व माध्यमिक आपण त्याला म्हणतो. 6वी ते 8वी हा एक आपला वर्ग गट आहे, शिकवण्याचा गट आहे. तर त्याला शिक्षा कराल, चुकीची गोष्ट. त्यानंतर त्याच्या रडण्यामागचे कारण जाणून प्रेमळपणे जाणून घ्याल आणि त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न कराल. ऑप्शन 2. त्यानंतर आपला पुढच्या पर्यायसुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याला वर्गाबाहेर काढाल. तो अगोदरच रडतोय, बाहेर काढल्यानंतर तो जास्त रडेल, त्याच्या मनावर वेगळा परिणाम होईल, त्याची थट्टा कराल, त्याला हसाल, हेही चालणार नाही. चांगल्या शिक्षकाचं ते काम नाही. ऑप्शन 2. तर त्याच्या रडण्यामागचं कारण विचारपूस करून आपल्याला त्याला आधार देता येईल, दिलासा देता येईल. पुढचा प्रश्न, दीक्षा पोर्टल कशाशी संदर्भात आपल्याला आहे, संबंधित आहे असा प्रश्न. तर शालेय शिक्षण आणि शिक्षकांचे ई-साहित्य यावर आपल्याला अवेलेबल असलेले पाहायला मिळते. तर दीक्षा शिक्षणाशी संबंधित असलेला शब्द, ही बाब आपण लक्षात ठेवा. तर ज्ञानार्जन असा त्याचा अर्थ होतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. वर्गातील शिक्षणाकडे विद्यार्थ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण म्हणजे शिक्षकाने काय करायला पाहिजे? तर विद्यार्थ्यांना शिक्षा करावी. शिक्षा करणं क्रमपात नाही, चुकीची गोष्ट. विषयाची मांडणी रंजक पद्धतीने करावी, हा ऑप्शन आपल्याला असलेला पाहायला मिळतो. तरी बाकीचे ऑप्शन आपल्याला चेक करावे लागतील. वर्गात जोरात ओरडावे, तर मोठ्याने शिकवणे म्हणजे चांगले शिकवणे, असा आपला जो प्रघात आहे, चुकीचा प्रघात. फळ्यावर सतत लिहित राहावे, तर आपल्याला फळ्यावर सतत लिहित राहणे नाही, तर एक्सप्रेशन म्हणजेच आपल्याला त्याचं वर्णन करणंही सुद्धा गरजेचं आहे, त्याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. त्या संबंधित विषयाशी किंवा संज्ञेचं आपल्याला स्पष्टीकरण द्यावे लागेल. तर मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आपल्याला 2 नंबर असलेलं पाहायला मिळतं. विषयाची मांडणी रंजक पद्धतीने जी मुलांना आवडेल, भावेल अशा पद्धतीने करणं क्रमपात आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर नैतिकतेवर मोठी भाषणे द्यावीत. मोठी ह्या शब्दातच आपल्याला निगेटिव्ह वर्ड पाहायला मिळतो, चुकीचा ऑप्शन. स्वतःचे वर्तन जे आहे तर वर्तन जे आहे त्याला आपण बिहेवियर असं म्हणतो, टीचर्स बिहेवियर.
तर आदर्श ठेवावे. त्यानंतर कडक नियम लागू करावेत, तर कडक नियम नावातच आहे कडक, तर ते चालणार नाही. थोर पुरुषांची चित्रे वर्गात लावावीत, तर ऑप्शन 2 आपलं इथे ॲप्रोप्रिएट आन्सर ठरतं. थोर पुरुषांची जी चित्रे आहेत ते आपण ऑफिसमध्ये लावलेली असतात. ऑप्शन 2 स्वतःचे वर्तन आदर्श मत ठेवावे, आणि याप्रमाणे आपल्याला नैतिक मूल्ये जास्त शिक्षकाला विद्यार्थ्यामध्ये रुजत येतील. सगळ्यात जवळचा संबंध असणारे जो घटक आहे शिक्षक आणि विद्यार्थी आहे हे लक्षात घ्या, म्हणजे ह्याची नेहमी इंटरॅक्शन होत असते. तर आपल्याला स्वतःचं वर्तन जर आदर्श होत असेल तर विद्यार्थीसुद्धा आपल्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतील. पुढचा प्रश्न, आधुनिक काळात शिक्षकाची भूमिका कशा स्वरूपाची असेल, तर सध्या जो काळ आहे ज्याला आपण मॉडर्न पिरियड म्हणतो, मॉडर्न पिरियडमध्ये टीचरची भूमिका कशी असावी हा प्रश्न. शिक्षक हुकुमशहा असला पाहिजे, त्याने ओरडणे शिक्षा करणे नाही. फक्त माहिती देणारा असावा, इन्फॉर्मेटिव्ह असावा नाही. मार्गदर्शक आणि सुलभक असावा, तर मार्गदर्शक म्हणजे त्याचं गायडन्स मुलांना गरजेचं आहे. आणि सुलभक म्हणजे काय, तर सगळ्या जो संकल्पना आहे, सगळ्या ज्या बाबी आहेत तो सोपे करून सांगणारा असावा, फॅसिलेटर असावा. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर ठरते. कठोर शिक्षा करणारा, काही गरज नाही कठोर शिक्षा करण्याची. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अभ्यासात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ज्याला आपण कंटिन्युअस कम्युनिकेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हणत असतो, याचा मुख्य उद्देश काय आहे, हेतू काय आहे. ते फक्त गुण देणे हा त्याचा उद्देश नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तपासणे, नापास विद्यार्थ्यांची संख्या कमी करणे आणि कठीण परीक्षा घेणे. तर ऑप्शन 2 विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास तपासणे. इथं लक्षात घ्या विकास करणे नाही येते, तर विकास तपासणे आहे. तर विकास तपासणे म्हणजेच काय आहे, कंटिन्युअस कम्युनिकेटिव्ह इव्हॅल्युएशन. तर हे सातत्यपूर्ण निकष ज्याला आपण सर्वंकष मूल्यमापन म्हणतो, ते कधी थांबत नाही, सातत्यपूर्ण आहे, नेहमी होत राहतं. आणि ते विकासाबद्दल तपासण्या करतं. म्हणून काय, तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास तपासणे हे CCE याचं मुख्य काम होय. पुढचा प्रश्न, अध्यापन करताना, तर अजून एक बाब लक्षात ठेवा, मागील व्हिडिओमध्ये पण आपण सांगितली, अध्यापन म्हणजे आहे टीचिंग करताना. आणि अध्ययन करताना असं जर विचारलं तर तो प्रश्न असतो विद्यार्थ्याशी निगडीत. हे लक्षात ठेवा, विद्यार्थ्याशी निगडीत प्रश्न म्हणजेच अध्ययन यावर आधारित प्रश्न. अध्ययन म्हणजे शिकणे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे. हा प्रश्न शिक्षकाचा आहे. अध्यापन करताना शिक्षकाने सर्वात जास्त कशावर भर द्यावा, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, अध्ययन सुकर बनवणे, हुशार विद्यार्थ्यांना समोर बसवणे, कमी हुशार जे विद्यार्थी आहेत त्यांना दुर्लक्ष करणे. तर ऑप्शन इथं आपल्याला 2 सारखे पाहायला मिळतात. 2 ऑप्शन आपल्या अगोदरच उडून गेले, म्हणजे हुशार विद्यार्थ्याच्या समोर बसवणे, कमी हुशारला दुर्लक्ष करणे किंवा पाठीमागे बसवणे हे ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर बिलकुल नाही आहेत. तर 2 उत्तरामध्ये आपल्याला 50-50% असं वाटू शकतं. विद्यार्थ्याचे शंका निरसन करणे हे शिक्षकाचं काम आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं शिक्षकाचं एकच काम आहे, ही बाब आपण लक्षात ठेवा, ते म्हणजेच अध्ययन सुकर करणे. तर अध्ययन सुकर जर असेल तरच विद्यार्थ्याला शंका येईल, आणि शंका जर आली तर त्याचं निरसन करणं हे शिक्षकाचं 100% काम आहे. परंतु सगळ्यात आधी करावं लागणार आपल्याला अध्ययन सुकर, त्यातून विद्यार्थ्याचे जे नवीन संकल्पना तयार होतील, त्यामधून नवीन त्याला प्रश्न पडतील, त्या प्रश्न सोडवणे नंतरचं काम आहे. परंतु 1 नंबरचं काम कोणतं आहे, तर अध्ययन सुकर बनवणे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वर्गात एखादा विद्यार्थी सतत प्रश्न विचारत असेल तर तुम्ही काय कराल? त्याला रागावून खाली बसवाल? बिलकुल नाही. त्याच्या प्रश्नाची उत्तरे देऊन त्याला प्रोत्साहन द्याल? हे उत्तर आपण चेक करूया. त्या अगोदर आपल्याला बाकी पर्यायसुद्धा चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याला वर्गाबाहेर काढाल? नाही काढता येणार, काढू नका. त्याच्याकडे दुर्लक्ष कराल, म्हणजे प्रश्न विचारते म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, चुकीची गोष्ट. तर ऑप्शन 2 ॲप्रोप्रिएट आन्सर ठरते. त्याच्या प्रश्नाचे आपल्याला उत्तर देणं गरजेचं आहे, आणि त्यातून त्याला प्रोत्साहन दिल्यानंतर नक्कीच तो अजून जास्तीचा अभ्यास करेल, आणि त्याचं जे ज्ञान आहे त्याच्यात भर घालण्यासाठी आपल्याला अजून वाव मिळेल. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. अध्यापनाचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट काय आहे, तर आपले शिकवण्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे असा हा प्रश्न. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे? बिलकुल नाही. विद्यार्थ्यांना शिस्त लावणे, विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा विकास करणे आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत पास करणे. तर पास तो आपोआप होणार आहे, त्याला फक्त व्यवस्थित आपण काय करणं गरजेचं आहे, त्याचा विकास करणं गरजेचं आहे. म्हणजेच ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा, आपल्याला सर्जनशीलतेचा विकास करावा लागेल. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो,
जर एखादा विद्यार्थी तुमच्या तासाला उशिरा आला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? त्याला वर्गात घेणार नाही, त्याला वर्गात घेणं क्रमपात आहे, गरजेचं आहे, तर हा चुकीचा पर्याय. त्याला सर्वांसमोर अपमानित कराल, अपमानित करायचं नाही, सप्रेस करायचं नाही. उशिरा येण्याचे कारण विचारून त्याला समज द्याल, त्याच्या पालकांना तक्रार कराल. तर ऑप्शन 3 जो आहे, आपल्याला त्याला उशिरा येण्याचं कारण विचारावं लागेल. कारण जर जेन्युइन असेल तर त्याला आपल्याला सांगावं लागेल आणि कारण जेन्युइन जर नसेल तर त्याला आपल्याला समज द्यावी लागेल. म्हणजेच चुकीच्या कारणासाठी त्यांनी उशिरा परत करू नये यासाठी त्याला समज देणं गरजेचं आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता असावा? पहिलं, कडक शिस्त त्याला असावी. त्यानंतर विषयाचे सखोल ज्ञान असावे. चांगली वेशभूषा करण्याची काही गरज नाही आहे. वेशभूषा फक्त कशी असावी तर ती ठीकठाक असावी. खूप बोलण्याची त्याला सवय अशी म्हणजे तो बोलघेवडा असावा. तर ऑप्शन जे 3 आणि 4 आहेत हे नाही आहेत. तर ऑप्शन 2 जो आहे तर सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ती अध्यापन आहे, शिकवणे आहे. आणि यासाठी तुम्हाला लागेल एकच गोष्ट, ते म्हणजे चांगले कपडे किंवा भारी गाडी किंवा इतर बाबी नाही, तर विषयाचे सखोल ज्ञान. म्हणजे जसं जे सब्जेक्ट नॉलेज आहे ते एकदम क्लिअर पाहिजे, ते खूप मोठे पाहिजे, त्याचा भांडार खूप मोठा पाहिजे विषय ज्ञानाचा. म्हणजे सखोल विषय ज्ञान आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वर्गात शांतता राखण्यासाठी आपण काय करणे आवश्यक आहे? एक, विद्यार्थ्यांना मारहाण करणे हा पर्याय आता राहिलेला नाही आहे. मोठ्या आवाजात ओरडणे, मोठ्याने बोलणे म्हणजे चांगले बोलणे हेही नाही. अध्यापन रंजक आणि प्रभावी करणे, वर्गात शांत बसण्यासाठी वारंवार सूचना देणे. वारंवार सूचना द्यायची गरज पडत असेल तर ह्याचा अर्थ आहे अध्यापन काय होत आहे? नीरस होत आहे. अध्यापन नीरस न होऊ देणे हे सुद्धा एक शिक्षकाचे महत्त्वाचे काम. ऑप्शन जो आहे आपला 3, अध्यापन रंजक आणि प्रभावी करणे, यातून विद्यार्थ्याला शांत बसा असं म्हणण्याची गरज पडणार नाही. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. सेकंड लास्ट प्रश्न, एखादा विद्यार्थी अभ्यासात कच्चा असेल तर आपल्याला काय करता येईल? विद्यार्थी जर कच्चा आहे त्याला खाजगी ट्युशन लावायला सांगाल. अतिशय चुकीचा पर्याय. काही गरज नाही. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही त्याला व्यवस्थित शिकू शकता. त्याच्या त्याला अतिरिक्त मदत कराल हा पर्याय आपल्याला बरोबर वाटतोय. खालचे पर्याय पाहूया. त्याकडे दुर्लक्ष करायचं चुकीचा पर्याय. त्यानंतर त्याला वर्गातून बाहेर काढणे हाही चुकीचा पर्याय. ऑप्शन 2, त्याचा अतिरिक्त आपल्याला त्याला मदत करावी लागेल आणि त्यामुळे त्याचा जो कच्चेपणा आहे किंवा त्याचं जे मागासलेपण आहे, आपण अजून एक संज्ञा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती ती म्हणजे रिमेडियल टीचिंग. तर रिमेडियल टीचिंग जे आहे ज्याला आपण काय म्हणतो, उपचार आहे. मेडिकल म्हणजेच काय तर उपचार पद्धती आपण ज्याला म्हणत असतो. तर रिमेडियल टीचिंग म्हणजे निदानात्मक काय आहे तो आपल्याला एक उपाय केलेला पाहायला मिळतो. तर या विद्यार्थ्यांना आपण अधिकचा वेळ द्यावा लागेल आणि त्यानुसार त्यामध्ये जे होणारे बदल आहेत त्याला आपण रिमेडियल टीचिंग म्हणतो. तर त्यानुसार आपल्याला त्याला ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, आजच्या आपल्या 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमधील शेवटचा प्रश्न जो की आपल्या शिक्षक अभिव्यक्ती या घटकातील आहे. प्रभावी अध्यापन म्हणजेच काय? तर चांगले शिकवणे किंवा प्रभावीपणे शिकवणे याला आपण काय म्हणू? तर शिक्षकाचे अधिकार गाजवणे. शिक्षकाचे अधिकार गाजवणे म्हणजे ते हुकुमशहा ज्याला आपण पाठीमागच्या प्रश्नामध्ये म्हणलं होतं एक अधिकारशाही, हे चुकीचं आहे. शिक्षकांनी खूप नोट्स देणे म्हणजे भरपूर नोट्स खूप लिहायला जर दिले तर ते कंटाळवाणे होईल. अध्यापन आपल्याला बोर झालेलं पाहायला मिळेल. शिक्षक आणि विद्यार्थी याच्यातील जिवंत संवाद म्हणजे ज्याला क्वालिटी कम्युनिकेशन आपण म्हणत असतो ते. पुढचा पर्यायसुद्धा वाचावा लागेल. फक्त तांत्रिक साधनांचा वापर करणे, नुसता तांत्रिक साधनांचा वापर करणे हेही चालणार नाही. अधिकचं जर आपण ICT दिलं किंवा अधिकचं जर इतर तंत्र वापरले तर त्यापेक्षा शिक्षक आणि विद्यार्थी याच्यातील एक चांगला संवाद असेल तर प्रत्येक ज्या शंका कुशंका आहेत विद्यार्थी आपल्याला विचारतील, आपण त्याचं निरसन करू आणि याच गोष्टीतून आपल्याला अध्ययन अध्यापन दोन्ही प्रक्रिया सुलभ करता येतील, जे की एका चांगल्या शिक्षकाचं काम आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपला जो 100 गुणांचा सराव संच होता तो इथे संपतो. आपण 3रा संच पूर्ण केलेला आहे. यापुढचेही संच आपले लवकरच प्रसारित होतील. आपण आमच्या चॅनलला कनेक्ट राहा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि स्टार रेटिंग देऊन आम्हाला नक्कीच प्रोत्साहित करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.